तर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या शब्दवेलच्या मार्गदर्शिका नक्कीच आपण सर्व ओळखता आहात माननीय प्राध्यापिका प्रतिभा सराफ मॅडम आज संवादिकेच्या भूमिकेमध्ये आपल्या समोर आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत सर आहेत, जे चित्रकार सुद्धा आहेत. तर प्रदीप म्हापसेकर सर आपल्या सोबत आहेत. तर दोघांचेही आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते आहे. तर रसिक हो, आज आपण आगळ्या वेगळ्या एक विश्वात जाणार आहोत, चित्रांच्या विश्वात जाणार आहोत. बिटवीन द कलर्स संगे संमतीने आणि मी पुढील सूत्रे मॅडमच्या हाती देते आणि हा लगेच आपला कार्यक्रम सुरू करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते आहे. धन्यवाद अश्विनी. नमस्कार, मी प्रतिभा सराफ, शब्दवेल साहित्य समूह महाराष्ट्राचे समूह संचालक प्रवीण बोपुलकर सर, व्यवस्थापक अश्विनी अतकरे आणि या कार्यक्रमाची मांडणी करणाऱ्या शीतल राऊत आणि शब्दवेलचे सगळे उत्साही कार्यकर्ते यांच्या सहकार्याने शब्दवेल साहित्य समूहाने आजपर्यंत 175च्या वर FB लाईव्ह कार्यक्रम केले आहेत. आणि आज गुजगोष्ठी या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत प्रदीप म्हापसेकर सर. नमस्कार सर. आज बिटवीन द कलर्स हा त्यांचा कार्यक्रम आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत. या कार्यक्रमात प्रदीप म्हापसेकर आपल्याला चित्र, पेंटिंग्स, व्यंगचित्र हे सगळं तर दाखवणार आहेतच, पण आपले जीवनानुभव सुद्धा आपल्या बरोबर शेअर करणार आहेत. एक दोन कविता तुम्हाला ऐकवते. रेल्वे डब्यात ती दोघं, रेल्वे डब्यात ती दोघं माझ्या समोरच बसलीत. गेला पाऊण तास भांडतायत, गेला पाऊण तास भांडतायत. अन अचानक मी दचकतो, अचानक मी दचकतो कारण ती मलाच विचारते, पुरुषांना काय अधिकार असतो हो एखादीचा विश्वासघात करण्याचा? पुरुषाला काय अधिकार असतो हो एखादीचा विश्वासघात करण्याचा? मी फक्त हसतो, मी फक्त हसतो. मनात म्हणतो मूर्ख आहेस बये, मनात म्हणतो मूर्ख आहेस बये. एका प्रेताला प्रश्न विचारते आहेस. तुझ्यासारख्या एका पोरीनेच माझा खून केला साधारण 2 वर्षापूर्वी. तुझ्यासारख्याच एका मुलीने माझा खून केला 2 वर्षापूर्वी. एक दुसरी कविता तुम्हाला ऐकवते. एकदा म्हणाली तुला आवडते कॉफी, एकदा म्हणाली तुला आवडते कॉफी. म्हटलं नाही. म्हणाली तू प्यायलाच हवीस कॉफी, तू प्यायलाच हवीस कॉफी. म्हटलं नको, खरंच नको. म्हणाली मला छान जमते कॉफी, मला छान जमते कॉफी. म्हटलं ज्याचं पाण्यानं समाधान होतं त्याला मद्य देणं योग्य नाही, त्याला मद्य देणं योग्य नाही. तुम्ही विचार कराल की कार्यक्रमात आपल्यासोबत चित्रकार, व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर आहे आणि मी या काय कविता ऐकवत आहे. पण या कविता आहेत प्रदीप म्हापसेकर यांच्या एका पुरुषाने खरडलेलं काहीतरी या पुस्तकातल्या. तर आपले हे चित्रकार मित्र कवी सुद्धा आहेत आणि आमच्या शब्दवेल समूहावरनं प्रदीपजी प्रचंड मोठ्या प्रमाणात कवी आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की म्हणूनच तुमच्या कवितेने मी या कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रत्येक माणसाची तुम्ही काय बोललात सर? धन्यवाद म्हटलं. हा, तर आपल्याकडे खूप सारे कवी असल्यामुळे मी कवितेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मी मध्ये कुठेतरी प्रदीप म्हापसेकर यांची ओळख करून देईल. आधीच कार्यक्रमाला उशीर झाला आहे, त्यामुळे मी सरळ प्रश्न विचारायला सुरुवात करते. जी मनाला आनंद देते ती कला, अशी कलेची एक व्याख्या आहे जी आम्ही सर्वजण जाणतो. पण
म्हापसेकरजी, तुमची स्वतःची अशी एक कलेसंबंधी व्याख्या आहे, तर ती आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. हो, नमस्कार. मी प्रदीप म्हापसेकर. सर्वप्रथम मी शब्दवेल साहित्य समूह महाराष्ट्र यांनी मला इथे निमंत्रित केले, त्याबद्दल मी या समूहाचे संचालक प्रवीण बोपुलकर आणि त्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. आणि आपण आता मुलाखतीकडे वळूया. प्रतिभाजींनी आपल्याला मला पहिलाच प्रश्न विचारलाय, कलेच्या संदर्भातला. कला आणि मी, कला म्हणजे काय? तर कलेची एक सर्वसाधारण अशी एक व्याख्या आहे. कला म्हणजे व्यक्त होणं, एक सोपी व्याख्या आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो, आपली मतं मांडत असतो. मग तो चित्रकार असो, लेखक असो, कवी असो. मी चित्रकार असल्यामुळे कलेच्या बाबतीत जरा दोन पावलं जरा पुढे जाऊन बोलतो. कला म्हणजे काय, मला जी वाटते ती कला म्हणजे काय. कला म्हणजे मी समजतो की हे आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, हा परिसर आहे, ही आपल्या अवतीभोवतीचा जसं स्पेस आहे, व्हाईट स्पेस आहे, त्या स्पेसचा त्याला मी एक कॅनव्हास समजतो, पूर्ण मोठा असा. आणि त्या कॅनव्हासवरचा मी एक डॉट आहे. आणि हा डॉट आणि हा स्पेस याचा एक संवाद, हा संवाद साधला जातो. याच्याशी एक परस्पर बोलणं होतं माझं. मी रिॲक्ट होतो, मी व्यक्त होतो आजूबाजूचं बघून, इकडचं तिकडचं पाहून व्यक्त होतो. त्याला मी कला म्हणतो. मग ती रंगातली असो, शब्दातली असो, किंवा आणखीन काही व्यंगचित्रातली असो. आणि या 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 गोष्टीला मी माझ्या दृष्टीने कला म्हणतो. बाहेरचं जे माझ्यात शिरत असतं त्यातून मी परत व्यक्त होत असतो. जे झिरपत असतं ते तिथून ते कागदावर पेन्सिलने, रंगाने उमटत असतं. याला मी कला असं म्हणतो. बोला. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कसं असतं ना, की शाळेत असताना आम्हाला कोणी प्रश्न विचारला, मग पालकांनी असो, शिक्षकांनी असो, मित्रमैत्रिणींनी असो, की तुला काय व्हायचंय, तर आम्ही त्या काळामध्ये उत्तर द्यायचो, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, इन्स्पेक्टर व्हायचंय, अशी काही आम्ही उत्तरं द्यायचो. तर मला असं विचारायचंय की तुम्ही लहान असताना, म्हणजे शाळेत असताना तुम्हाला असा कोणी प्रश्न विचारलाय का की तुम्हाला कोण व्हायचंय, आणि त्या काळात तुम्ही कुठचं उत्तर दिलं तुम्हाला आठवतंय? हो, लहानपणापासूनच माझा चित्रकलेत एक चांगला हात होता. खूप जणांना वाटायचं की हा चित्रकलेतच पुढे मोठा होईल वगैरे असं. पण मला त्या वयात असं कधी वाटलं नव्हतं, कारण त्यावेळेस असं कुणाचं मार्गदर्शन वगैरे झालं नव्हतं. मी समोर जे दिसत होतं, गणपती असेल, काय असेल, जी देवीप्रमाणे मुलं चित्र काढतात ती मी काढत होतो. पण ती चित्र मी चांगल्या पद्धतीने काढत होतो. आणि कामगार वस्तीत माझं सगळं लहानपण गेल्यामुळे मला असं पुढे कलाकार व्हावं किंवा त्यातले काहीतरी वेगळी लाईन शोधावी, इतकं त्या वयात एवढं नॉलेज नव्हतं. पण एक वाटलं होतं की ही लाईन चांगली आहे, चित्र चांगले आपण काढतो, भविष्यात काय होईल बघू पुढे, असं त्यावेळेला मात्र हे झालं होतं. पण असं नक्की ठरवलं नव्हतं मी त्यावेळेला. आता तुम्ही एक वक्ता म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही अनेक स्पर्धांना जाता, चित्रकला स्पर्धांना जाता. तर एक आजच्या काळातली जी पिढी आहे, जी तरुण मुलं आहे, जी शालेय वर्गातली मुलं आहे, तर कितपत त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता आहे की आपण पुढे जाऊन कलाकार व्हावं, म्हणजे चित्रकारितेकडे वळावं, अशी क्षमता असलेली मुलं तुम्हाला भेटतात का, की त्यांच्याही मनामध्ये आजच्या काळातही डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायचं असतं? डॉक्टर आणि इंजिनियर व्हावं असं पालकांना वाटतं, पण मला नाही वाटत ते सगळं मुलांना वाटत असेल असं त्या वयात वगैरे. मी आमची सेव्ह आर्ट नावाची एक संस्था आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. त्या संस्थेने आयोजित आम्ही खूप कार्यक्रम केले आहेत, करत असतो. ड्रॉइंग कॉम्पिटिशन आम्ही खूप घेतल्या. आणि या कॉम्पिटिशन मध्ये अशी 100तली 4-5 मुलं तर फार आम्हाला ग्रेट दिसतात, की त्यांचं काम फार जबरदस्त दिसतं. आणि असं वाटतं ही मंडळी फार पुढे मोठी कलाकार होतील. पण त्यांच्या आई वडिलांशी बोलताना त्यांचं दुसरंच स्वप्न असतं की याने इंजिनिअरिंगला जावं, डॉक्टर व्हावं वगैरे.
पण ही उदासीनता का आली मला माहिती नाही. पण कलेच्या क्षेत्रात त्याने तुमचा प्रश्न होता की मुलांना वाटत असावं की कलेत जावं. मुलांना तेवढं त्या वयात एवढी ती समज नसते. पण मुलांनी तसं पालकांनी मुलांच्या डोक्यात असं तेव्हापासून जर भरवलं त्या वेळेपासून त्या वयात की या लाईन मध्ये तू काहीतरी वेगळं चांगलं कर, तर ते नक्कीच पुढे करू शकतात. पण त्या वयात त्यांना जरा आधाराची, मार्गदर्शनाची, थोडीशी दिशा दाखवण्याची गरज आहे. ते जर झालं ना त्या एज मध्ये मुलं चांगले डेव्हलप होऊ शकतात मला वाटतं. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की या विद्यार्थ्यांनी किंवा या मुलांनी या चित्रकारितेकडे वळावं असं तुम्हाला वाटतं. असं तुम्ही पालकांना कधी सुचवलंय का आणि पालकांनी तुमचं ऐकलंय का? बऱ्याचदा सुचवतो. पण काय असतं, पालकांचं चित्र मुलांना चांगले जमतात. त्या पालकांना वाटतं की त्या स्पर्धेत आलाय, त्या ह्याच्यात भाग घेतलाय की त्याला पुरस्कार वगैरे मिळत. पालकांचं लक्ष बऱ्याचदा त्या पुरस्कारांकडे असतो. पण त्याला ते आमचं लक्ष असतं त्या चित्रातल्या त्या मुलाने काय काढलंय, काय रेखाटलंय, तो भविष्यात काय बनू शकतो ते आम्हाला फार चांगल्या पद्धतीने कळत असतं. आम्ही पालकांशी संवाद साधतो. पालक ऐकतात आणि काही काही लोक मनावर पण घेतात, चांगलं आहे वगैरे, आणि आम्ही सांगतो त्यांना की ही लाईन फार चांगली आहे, मुलांचा विचार करा जरा चांगला. पण अपवादात याच्यातले एका 2-3 मुलं फार चांगल्या पद्धतीने निपस चांगली पुढे जातात. हे नंतर सुद्धा आम्ही पाहिलेले असं. प्रीती राणी, अरविंद मुळे, बरेच जण आपला कार्यक्रम पाहत आहेत. सर्वांचे मी स्वागत करते. कलेचे प्रॉपर शिक्षण घेण्याआधी तुम्ही तुमच्या कलेचे प्रदर्शन कुठे केलेत? म्हणजे थांबा, हा मी तुम्हाला काय विचारते ते ऐका. की पुस्तकाच्या मागे, वह्यांच्या मागे, घराच्या दारा खिडक्यावर, शाळेच्या भिंतीवर, असे कुठे कुठे प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे? अशी प्रदर्शनं त्या वयात भरपूर केली तो. म्हणजे शाळेमध्ये तर खूपच केली. चित्रकला हे सगळे चांगली असताना आम्ही दादरच्या शाळेत आम्ही भिंती खूप रंगवल्या. शाळेत असताना खूप गमती जमती केल्या. मला एक उदाहरण देतो. आम्ही जो वरचा फॅन असतो त्या फॅन वर असे ओले रंग ठेवून द्यायचो असे, आणि आम्ही निघून जायचो. आणि फॅन शिक्षकाला त्यांनी फॅन चालू केला की फॅन जोरात फिरायला लागल्यावर ते रंगाचे असे शिंतोडे उडायचे, आणि ती वेगळ्या प्रकारची एक आर्टच होती. पण आम्ही गंमत करायचो. पण ते आज वाटतंय ती असं करायला नको होतं. पण कलेच्या रंगांची अशी खूप खूप गोष्टी केल्या. एक 11वीला असताना कॉलेजमध्ये खूप भिंती रंगवल्या, फार बोल्ड वगैरे चित्र काढली, पळायचो तिथून मग चित्र काढतो वगैरे, अशा गमती जमती खूप केला. जे मध्ये असताना सुद्धा असे आमचे मित्र वगैरे टॉयलेटमध्ये वगैरे भिंती रंगवायचे, आम्ही दुरुस्त करायचो. कदाचित हे ऐकायलाही वाटेल, पण अशा त्या एज मध्ये अशा गमती जमती बऱ्याच झालेल्या आहेत. अशा कुठे काय रेखाटून ठेवणे, काय वगैरे, कोणाच्या वहीमध्ये काहीतरी खरडून ठेवणे, असे त्या वेळेला गंमत वाटायची, मजा वाटायची. पण आता वाटतं की खरोखर तो पण एक कदाचित कलेचाच भाग असावा असं. प्रवीण गोकुळकरजी म्हणतात की मजेदार प्रसंग आहे, पण मजेदार प्रसंग पुढे आहे. प्रदीपजी, आपण विसरताय की तुम्ही गावाला गेले असताना तुम्ही गावच्या आजीच्या घराच्या दारावर काहीतरी काढलं होतं, ती आठवण तुम्ही सांगा. गावी लहान असतानाचा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरलेला आहे कलेच्या बाबतीतला. तो असा की लहान असताना चित्र वगैरे काढायचं सगळे भिंतींवर वगैरे असं. तर दरवाजावर मी आमच्या गावच्या घराच्या दरवाजावर एक गणपती, दोन्ही दरवाजावर मिळून असं एक मोठा गणपती काढला होता खडूने, असा वरपासून अगदी खालपर्यंत असं. आणि तो दोन्ही दरवाजांवर असं काढला होता. आणि साहजिकच असं ती आवड होती. आणि आमच्या आजीने तो पाहिला आणि आजीने एकदम रडायलाच लागली. मला धक्का बसला, अरे बापरे, काय झालं, काय कुठल्या गोष्टीमध्ये गणपती बघून रडेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण ती म्हणाली चांगलं चित्र आहे. आणि तिच्या डोक्यात भलताच विचार आला. तो विचार म्हणजे असा होता की आता त्यावेळेला गावातल्या लोकांची, जुन्या लोकांची अशी श्रद्धा होती की फुलं समुद्राला लावायची, जुनी मूर्ती असेल तर ती त्याचं विसर्जन करायचं, एखादं चित्र असेल तर त्याचं विसर्जन करायचं. तिचं टेन्शन तिला ते होतं की हा दरवाजाचं आता विसर्जन कसं करायचं, आणि विसर्जन केलं तर दरवाजा लावायचा कसं नवीन तिकडे. तिला त्याचं तितकं ते चित्र सुंदर होतं. आणि ती म्हणाली तू काय केलंस, आता काय करणार. मला असं वाटलं होतं पण तिने माझं कौतुक करेल, पण हे भलतंच झालं होतं. पण मग आम्ही सगळ्यांनी जरा आजीला वगैरे समजावलं होतं त्यावेळेला की असं काही नाही, साधं चित्र आहे, दरवाजा वगैरे विसर्जन करायची गरज नाही. पण ते चित्र तिच्या मनात
भयंकर भरलं होतं, इतकं चांगलं चित्र असावं होते असं मला आजही वाटतं. तो प्रसंग कायमचा मनात राहिला माझ्या लहानपणीचा. असे होते प्रसंग. अजून असं एक 11वीच्या कॉलेजचा एक प्रसंग आहे. संडेला तालीम असताना नाटकाची तालीम वगैरे कॉलेजमध्ये नाटकांची वगैरे रिहर्सल वगैरे चालू होती आणि पुढच्या महिन्यात वगैरे नाटक वगैरे होतं. त्यावेळेला आम्ही त्यांच्या तालिमीने वगैरे हजर व्हायचो आणि त्या तालमीत जे काय घडायचं वगैरे ते दुसऱ्या वर्गात काढून रेखाटून वगैरे ठेवायचं असं आणि त्याला काहीतरी विचित्र स्वरूप द्यायचं, विनोदी वगैरे असं. आणि ते कॉमर्सचं असं कॉलेज होतं, तर ते शिक्षक वगैरे चाट पडायचे, कॉमर्स मध्ये एवढं चांगलं चित्र काढतं कोण आहे. तर एकदा ते म्हणाले नाही नाही कोण काढलंय ना त्याला शोधा, मला हवा येतो. त्यावेळेला मला घाम फुटला. मी म्हटलं अरे बापरे, आता आमची धुलाई होणार. त्या दिवशी मी वर्गातून पळून गेलो होतो. पण त्यांना वेगळ्या पद्धतीने होतं, कारण ती आर्टचं कॉलेज, त्यांना काय अकाउंट्स इकॉनॉमिक्स वर यातले विद्यार्थी, पण ही चित्र काढणारा माणूस चुकून इकडे कसं काय आला असं त्यांचे, अशा पद्धतीने त्यांनी शोधाशोध सुरू केली होती माझी. पण तो प्रसंग असा होता की मी त्यावेळेस शोधतायत म्हटल्यावर मी घाबरलो होतो. म्हटलं आता काय आपण बहुतेक रस्टिकेट होणार. पण 2-3 दिवसांनी वातावरण हळूहळू शांत झालं. अशा गोष्टी बऱ्याच चित्रकलेच्या बाबतीत घडायच्या. ते जरा वेगळी मजा होती. आता आठवलं की जरा थोडं हसू येतं, पण असे बरेच प्रसंग आयुष्यात त्यावेळेला घडलेले आहेत. असं विद्या, नंद किशोरजी, बरेच मंडळी आलेली आहेत, शीतल राऊत आलेले आहेत, बरेच जण आपल्याला पाहतायत. प्रदीपजी, आम्ही असे ऐकून आहोत की जे स्कूल ऑफ आर्टला ऍडमिशन मिळणं ही खूप कठीण गोष्ट आहे, तर ती तुम्ही कशी साध्य केली? जे स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घ्यायचं माझं असं ठरलं होतं, पण मी माझं सगळं लहानपण कामगार वस्तीत गेलं तिकडे. त्यामुळे त्या एज मध्ये 10वीच्या वेळेला मला मार्क खूप कमी मिळाले होते. माझं काही त्याचा तसा मी अभ्यास माझा फार नव्हता, एक कला सोडली तर. पण त्यावेळेला मला माहिती पण नव्हतं जे स्कूल ऑफ आर्ट कुठे आहे. फोर्ट एरियात वगैरे तिथे कुठे लांब आहे असं काहीतरी डोक्यात होतं. एका मित्राला सांगितलं होतं की बाबा काहीतरी व्यवस्था कर, फॉर्म बिम तू घेऊन ये आणि ऍडमिशनचं काय होतं काय बघ. तर त्या वर्षी काय त्याने जमलं नाही, काय झालं म्हणून मी म्हटलं होतं ना मगाशी ते कॉमर्सचं पण ऍडमिशन घेतलं, 1 वर्ष केलं होतं. तर जे स्कूल ऑफ आर्टला एंट्रन्स एक्झाम झाली, फॉर्म भरला, एंट्रन्स एक्झामला ती चित्र चांगली होती म्हणून त्याच्यामध्ये मला मार्क फार चांगले मिळाले. पण 10वीत मार्क कमी असल्यामुळे मी काय त्यांच्या लिस्टवर नव्हतो, वेटिंग लिस्टवर नव्हतं, कुठेच नव्हतं आणि माझी पंचायत झाली. मी म्हटलं अरे बापरे, आता काय करायचं, ऍडमिशन तर नाही आणि दुसरे काय आपल्याला येत नाही, काय कठीण आहे. म्हटलं आपण दुसरं काय करू शकत नाही, फार तर काय रेखाटू शकतो, काही कागदावर चित्र करू शकतो, हेच हे आहे. मग मी डीनला फार रिक्वेस्ट करायचो रोज जाऊन, बाबा प्लीज जरा माझ्यासाठी मला काहीतरी माझं करा, कारण माझ्याकडे दुसरं काय ऑप्शन नाहीये. आणि माझ्या घरच्यांना पण माहिती नव्हतं की ह्याच्या पुढे काय, हा काय करेल, किंवा त्यांना पण त्यातली या लाईनची काय माहिती नव्हती अशी काय. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस मी आपल्या किटा मारायचो डीनच्या केबिनच्या बाहेर वगैरे असं. त्यावेळेला मी अशी कार्टून्स काढायचो. ती मला एक स्थानिक मासिक किंवा एखादा एकदम पेपर छोटे घराजवळचं एक मासिक, त्यांना ती व्यंगचित्र संध्याकाळी नेऊन द्यायचो. असं माझा तो दिनक्रम ठरलेला असायचा. मग मी ती तिथेच कार्टून दुपारची करत बसायचो. ते आलं की उठायचं, सर प्लीज बघा ना, काहीतरी करा ना. मग ते आतमध्ये गेले की परत कार्टून करत बसायचो. त्यांच्या केबिनच्या समोर एक बाकडा होता आडवा त्याच्यावर. तर ते असे करत 7-8 दिवस गेले. ते त्यांचा एक पिऊन होता पटवर्धन नावाचा, तो त्याने मला कार्टून काढताना बघितलं बरेच, आणि माझ्या बाजूला अशी चित्र पडलेली असायची टेबलवर, या बाजूला वगैरे अशी करता. तर तो मला, इथे तू कशाला इथे वेळ वाया घालवतोयस, तू कार्टून त्याने बघितली अशी चांगली काढतोयस फार, पण मग तू काम का करत नाहीस, तू बाळासाहेबांना भेट ना, त्यांना दाखव तुझी आर्ट वगैरे असे. मी म्हटलं अरे बापरे, बाळासाहेबांचं नाव ऐकून आहे, त्यांना कोण भेटणार आहे. त्यावेळी तर फार मोठं प्रस्त होतं सगळं. मी म्हटलं आपण नाही भेटू शकत. बघ बाबा जाऊन बघ, त्यांनी काही ते काय सांगितलं वगैरे काय केलं तर होईल तुझं. तसं काही ते एकदम कट्टुकट म्हणजे सगळं हे झालेलं नाही अजून, पण तुझं काम होऊ शकतं असं. तर मी म्हटलं तसं होईल. म्हटलं बघ बाबा, मला वाटतं तुझे चित्र बघून, म्हणजे कार्टून्स बघून मला तसं वाटतं. मी म्हटलं होतं आता हे करायचं कसं. तर मग मी आमचे भागातील लोअर पॉईंटचे जे नगरसेवक त्यावेळेचे लताजी नलावडे यांना जाऊन भेटलो. त्यांना म्हणजे त्या शिवसेनेच्या पहिल्या शाखेत गेलो. त्यावेळेस सुनील शिंदे नावाचे आमचे ते
तरुण हे होते, शाखा प्रमुख तिथे होते, बसलेले असतात. त्याने मी सांगितलं मला ना असं असं माझं काम आहे, तर हे कुठून कसं होईल, बाळासाहेबांकडे कसं जाता येईल. त्याने सांगितलं बघ तू हे नगरसेवक दत्ताजी नलावडे यांना भेट, आपल्याच भागातले आहेत, त्यांनी काय तुझं केलं तर. मग मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं असं, त्याने चित्र दाखवले. ते म्हणाले बघ चित्र तुझी चांगली आहे, पण मी तुला फक्त त्यांच्याकडनं घेऊन जायचं काम करेन, पुढचं मला माहिती नाही, कारण माझं तेवढंच हे आहे. तर मी म्हटलं ठीक आहे बघूया भेटून, नाहीतरी काय आता दुसरे काय मार्ग शिल्लक राहिलेला नाहीये. तर मी गेलो त्यांची एक फियाट कार होती त्यावेळेला, इमारतीच्या खाली असे, त्यांच्या कारणे आम्ही एकदा मातोश्री बंगल्यावर गेलो. पण त्या दिवशी काय म्हणे साहेब भयंकर बिझी होते, ते म्हणाले आज काय ते भेटत नाही, आज काय तुझा विषय निघाला नाही. परत दुसऱ्या दिवशी विषय काढला तर ते म्हणाले की त्यांनी तुझं ऐकलंय, पण तू उद्या सेना भवन मध्ये येतील, तिथे तुला भेटतील. तर मी म्हटलं ठीक आहे. आता काय संध्याकाळी 6 वाजता दुसऱ्या दिवशी सेना भवन मध्ये माझं आपलं बाळ घेऊन मी गेलो, कार्टून वाजते सोबत असलेली बरी. तर मला धक्काच बसला, सेना भवन मध्ये प्रचंड गर्दी. मी म्हटलं अरे बापरे, आता आपण भेटायचं कसं यांना, आपल्याला तर वेळ तर त्यांनी दिलेली आहे आणि इथे तर शेकडो माणसं आहेत जमा, शिवाय त्यांना भेटायची लाईन लागलेली होती. तर मी पाठीमागच्या दरवाजाने सरळ गेलो, त्यांना म्हटलं बघ एक कार्टून आहे, एखाद्या दरवाजावर उभा झाला, साहेबांनी मला बोलवलंय. कार्टून बघून तुम्हाला अरे बापरे कार्टून आहेत, जसं ताबडतोब, कारण बाळासाहेब म्हणजे आणि व्यंगचित्र म्हणजे इतकी त्यावेळेची प्रचंड मोठी गोष्ट होती. ताबडतोब मला थेट कार्टून मध्ये थेट आतमध्ये प्रवेश मिळाला, नाही तर त्या दिवशी माझं काही खरं नव्हतं. मग मी बाळाला दाखवली कार्टून मध्ये, म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी फोन लावला, तर मी त्यावेळेला असे लँडलाईन वगैरे असे होते. संध्याकाळी म्हटलं ते कसे काय फोन वगैरे करतील, पण ते असं करून झालं. त्याने चिठ्ठी दिली मला, काम चांगलं आहे तुझं, तू दे त्यांना टीमना वगैरे. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो परत जे मध्ये, चिठ्ठी दिली. तर ते म्हणाले अरे बापरे तू तिकडे कशाला गेला असं वगैरे. मी म्हटलं काय करू साहेब, सर काय करू, माझ्याकडे आता दुसरा ऑप्शनच नाही, याशिवाय कलेशिवाय आता मी दुसरं काय करणार. अशा पद्धतीने माझा तो जे मध्ये प्रवेश झाला. बाळासाहेबांचे माझ्यावर तसे प्रचंड हे ऍडमिशनचे खूप मोठे उपकार आहेत. तर असं सगळं तो ऍडमिशनचा किस्सा होता. फार म्हणजे तणावपूर्ण अशी ती सगळं धावपळ चालायचं, थोडा वेळ इकडे थोडा वेळ तिकडे, संध्याकाळी इकडे, परत त्यांच्या बरोबर जा, परत यांना भेट. फार इंटरेस्टिंग प्रसंग होता आयुष्यातला तो. असं मोहद्दीन, नंदकुमारजी आणि तुमचे भाऊ सुद्धा हा कार्यक्रम पाहत आहेत. स्वागत सर्वांचे. तुम्ही ओला कॅनव्हास, संजय पाहत आहेत कार्यक्रम, आपले भाऊ. बाळासाहेब म्हणायचे की मी आधी व्यंगचित्रकार आहे आणि मग राजकारणी आहे. तर बाळासाहेबांना व्यंगचित्रकार म्हणून स्वतःचा अभिमान वाटायचा, असा उल्लेख तुम्ही तुमच्या ओला कॅनव्हास नावाच्या आत्मचरित्रपर पुस्तकात केलेला आहे. तर त्याची मला तुमचं उत्तर देताना आठवण आली. आणि तुम्ही जे स्कूलचा उल्लेख केलाच आहे, तर जे मधल्या आठवणी काही सांगा तुमच्या. जे मधल्या आठवणी तशा खूपच आहेत. जे मध्ये म्हणजे एक कलाकारांचं ते मोठं काय म्हणायचं व्यासपीठ आहे. तिथे इलेक्शन्स व्हायचे, तिथे वर्षाला 3-4 पिकनिक असायच्या, तिथे वार्षिक कार्यक्रम असायचे. तो कॅम्पस फार मोठा आहे. फाईन आर्टच्या लोकांचं काय असायचं, काही ना काहीतरी असायचं, मधल्या इंटिरियर मधल्या लोकांचं काहीतरी असायचं, तिकडे स्कल्पचरच्या तिथले काहीतरी कार्यक्रम असायचे. सतत काही ना काहीतरी सतत कलेच्या चालत राहायचं. जे मध्ये ते दिवस म्हणजे फार अप्रतिम दिवस होते. आणि त्या जे मध्ये असतानाच मी नोकरी करत होतो, कारण त्यावेळेला मला आर्थिक सुद्धा मला बाजू सांभाळायची होती. म्हणजे 3ला जे संपल्यानंतर मी पुन्हा प्रिप्रेस जर्नल त्या पेपरमध्ये काम करायचं. 3 नंतर तिकडे जायचो. तर माझं सतत लक्ष घड्याळाकडे असायचं की कधी एकदा माझी इथून सुटका होते. असे कार्यक्रम वगैरे बरेच केले आहेत जे मध्ये असताना, पण धावपळ असायची सतत. आणि अशा बऱ्याच घटना जे मधल्या आठवणी खूप आहेत अशा. आणि ते सांभाळून जे आणि बाहेरचं काम सांभाळून ती तारावरची कसरत करणारे क्षण तर खूपच आहेत. म्हणजे आता आठवलं की असं विचित्र वाटतं की ते संपल्यानंतर पळायचं. मी सगळी मुलं बाहेर संपल्यानंतर बाहेर खेळतायत, फुटबॉल खेळतायत, पण माझं
बस पकडून गाडी पकडून पटकन ते फ्री प्रेसला जाणं वगैरे सगळं दमछाक करणार होतं. पण त्या तरुण वयामध्ये काय जोश असतो काय कळत नाही, पण ते सगळं फार छानपैकी निभावलं गेलं. जे जे मध्ये असताना मला पुरस्कार सुद्धा बरेच मिळाले आणि आंतरराज्यीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने गोल्ड मेडल मला मिळालं होतं. त्या आठवणी आहेत जे जेच्या चांगल्या. वेस्ट झोन तर्फे अहमदाबादला स्पर्धा झाली होती वेस्ट झोनची, त्याच्यात सिल्वर मेडल मिळालं होतं. जे जे मध्ये असल्यामुळे ते जरा बाहेर त्या काळात फिरता आलं स्पर्धेच्या निमित्ताने. बऱ्याच कॉम्पिटिशनला जाता आलं जे जेच्या निमित्ताने. आणि त्या वेळात फक्त घर आणि कॉलेज एवढाच जो काय प्रवास असायचा, पण जे जेने जरा जरा मला बाहेरचे जग दाखवलं, म्हणजे मुंबई बाहेरचं, महाराष्ट्रा बाहेरचं. ते आमची जी गोल्ड मेडल मिळालं बिहार, ती किती कॉम्पिटिशन बिहारला होती. बिहारला 8-15 दिवस होतो, तिथलं वातावरण वगैरे असं फार बऱ्याच आठवणी आहेत जे जेच्या, अशा खूप चांगल्या आठवणी आहेत. तुमचे मित्र युवराजजी, जामनिकजी, भाषा, वैशाली आपला कार्यक्रम पाहत आहेत. बरीच मंडळी आपल्याला जॉईन झालेली आहेत. अरविंद सर अजून आहेत आपल्यासोबत, प्रवीण सर आहेत. मला तुम्ही जे जे मधला एक प्रसंग सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल तर, की तुमच्या जे जेच्या परीक्षा 3-3, 4-4 दिवस चालायच्या. तर तुम्ही हे बाहेरची नोकरी सांभाळून त्या परीक्षेकडे कसे पाहायचे? तेच सांगितलं परत मगाशी, तसंच सांगतोय. जे जे मध्ये असताना बाहेर माझं सगळं सतत घड्याळाकडे लक्ष असायचं, काम करायचं बाहेर असं. जे जेचे आमचे पेपर शेवटच्या वर्षाचे किंवा फायनल इयर म्हणजे वर्षाच्या अखेरचे जे एक्झाम असायचे ते एक एक पेपर 3-3, 4-4 दिवसाचा असायचा. म्हणजे फायनल इयरचे ते मला वाटतं 4-5 दिवसाचा एक पेपर असायचा. आणि मला 4-4, 5-5 दिवस पेपर रंगवायचं सोडवायचं फार कंटाळा यायचा खरं सांगायचं तर. माझं जरा मला स्पीड मध्ये काम करायचं वगैरे याच्यात जरा जास्त रस असायचा. मी म्हणायचो कशाला हे 5 दिवस पाहिजे, 6 दिवस पाहिजे, 4 दिवस पाहिजे, जेवढं वेगाने होईल तर बरं आहे. मग मी म्हणजे काय करायचो, एक्झाम चालू झाली की त्याच वेळेस साईन करायचं आणि हळूच सटकायचो मागच्या दरवाजे, परत आपलं ऑफिस गाठा प्रिप्लेस, आणि परत दुसऱ्या दिवशी या. तर आमचे माझ्या बरोबरचे मित्र वगैरे माझ्यावर खूप भडकायचे, अरे बापरे या शेवट म्हणजे एक्झामला तरी जरा सिरियस हो. पण का कोणाच ठाऊक माझ्यामध्ये मला वाटतं माझं ना काम चांगलं असावं, कामाने मी सगळीकडे असं तरला गेलो. माझा जो हात चित्र काढणं हात चांगला होता, त्याच्यामुळे ते सगळं निभावून गेलं. नाहीतर ते कठीण होतं. अचानक शेवटच्या दिवशी येऊन काहीतरी करायचं चांगलं चित्र आणि देऊन टाकायचं, ही तारेवरची कसरत फार त्यावेळेला फार चांगल्या पद्धतीने जमायची मला. अशा एक्झामच्या वेळेला म्हणजे असं नोकरी सांभाळून हे करताना फार दमछाक व्हायची, पण आता आठवलं की हसू होतं सगळं ते. म्हणजे जो पेपर 4 दिवस इतर मुलं सोडवायचे, तो पेपर तुम्ही एका दिवशीच 1-1.5 तासामध्ये सोडवून मोकळे व्हायचा. 1-1.5 तासात धन्यवाद. बोला. त्यामुळे मी आपल्याला प्रदीपजी आपल्या शेवटच्या सेशन मध्ये काही चित्र, काही व्यंगचित्र, काही पेंटिंग्स करून दाखवणार आहेत आणि ते किती सुपरफास्ट काम करतात ते तुम्ही पाहाल. आणि या शब्दवेल समूहावर हा पहिला प्रयोग आहे जेव्हा तुम्हाला लाईव्ह चित्रकला आम्ही या समूहावर दाखवणार आहोत. तर सगळे जे आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांनी शेवटपर्यंत थांबावं. आणि खरंच प्रदीपजी ज्या तऱ्हेने चित्र काढतात ते खरंच बघण्यासारखं असतं. चित्र तर उत्तमच असतात, त्याबद्दल तर काही वादच नाहीये. शालेय जीवनात जेव्हा तुम्ही चित्रकलेकडे वळण्याचा निर्णय घेतलात, पण मला असं विचारायचंय की साधारण मुलांनी कोणत्या वयात या विषयाकडे वळावं, किंवा कोणत्या प्रकारची पुस्तकं त्यांनी वापरावी, किंवा कलेला खरंच वय असतं का हो? एखाद्या माणसाला रिटायर्ड झाल्यावर असं वाटलं की चित्रकलेकडे वळावं, तर कितपत तुम्हाला वाटतं की ते योग्य आहे, किंवा ते खरंच त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतात का? काही उदाहरणं तुमच्या अनुभवातून तुम्ही सांगा. कलेला खरं सांगायचं तर कलेला अजिबात वय नसतं. कला तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे आता ते शालेय जीवनाकडे जरा नंतर येतो, पण आज मी फेसबुकवर वगैरे बघतो. आता अलीकडे मी बघतोय ते मला वाटतं राजेंद्र मंत्री, मला वाटतं त्यांचं नाव. ते अलीकडे ना त्यांची चित्र अशी मला वाटत नाही ते मूळचे आर्टिस्ट असतील.
60च्या बर पुढेच तुमचं वय असावं, पण अलीकडे ते फेसबुकवर चित्र टाकतात कुठल्या तरी मोठ्या कलाकाराचं काढलेलं, ते छान पद्धतीने रंगवतात, काढतात. दुसरं उदाहरण मी तुम्हाला अजूनही सांगतो. वैभव वांगले हे ऍक्टर आहेत, चांगले मराठीतले मोठे ऍक्टर आहेत. पण ते आता त्यांची त्यांच्याबद्दल मी आर्टिकल वाचलं होतं पेपरमध्ये. त्यांनी आता लॉकडाऊनच्या काळात कोकणात गेल्यावर त्यांनी बरीचशी चित्र काढली आणि ती चित्र इतकी अप्रतिम आहेत की फार नवल वाटते की एखादा फार हा ताकदीचा एखादा जागतिक दर्जाच्या चित्रकाराने चित्र काढल्यासारखी ती चित्र आहेत. म्हणजे हा गुण त्यांनी, मला असं वाटतं की त्यांची आवड त्यांनी शेवटपर्यंत अशी जोपासली असणार आपलं काम सगळे करताना. आता मी पुन्हा जरा थोडं मागे येतो शालेय जीवनाकडे. शालेय जीवनात म्हणजे लहानपणापासून कळतं मुलं कशी चित्र काढतायत, त्यांनी त्यांची पेन्सिल हातात कशी धरली आहे, ते काय काढतायत, ते काय विचार करतायत, त्यांनी विचार कसे कागदावर मांडले आहेत, किंवा त्यांनी काय नवीन शोधलंय याच्यावरून कळतं, पालकांना सुद्धा कळतं. पण ही आवड ते पुढे म्हणजे मला वाटतं 9वी-10वी पासून पुढे मग असं अभ्यासाचं दुसरं बर्डन सुरू होतं आणि मला वाटतं इथे हे हळूहळू कला मागे पडत जाते. पण पालकांना या निमित्तानं मी जरा सांगतो की हा सगळा ताण कमी करण्यासाठी कला ही फार मोठं साधन आहे. आणि मुलांना असे कागद रंगबिंग असे भरपूर आणून दिले पाहिजे. बाबा तुम्ही बाकीचा अभ्यास करा, पण याबरोबर ना हे सुद्धा जरा तुम्हाला हवं तसं करा, नुसतं मोबाईलवर राहू नका. तुम्ही चांगले चित्र काढा, नाही जे जसं जमेल तसं काढा. पण आता पुन्हा तिथे परत येतो, जे त्यांची चांगली चित्र, ज्यांची चांगली आर्ट आहे त्यांना तुम्ही चांगली पुस्तकं आणून द्या किंवा त्यांना चांगल्या गोष्टी दाखवा. आता ते खूप सोपं झालं, युट्यूबवर सगळं तुम्हाला बरेचसे व्हिडिओ बघता येतात, जगभरातल्या माणसांचं काम बघता येतं. आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला नाव कळायचं, अरे अमुक याने काहीतरी काम केलं, मग आम्ही त्याच्या मागे लागायचो. ती महिनाभरात मोठं एखादा दुसरं त्याचं चित्र दिसायचं. इतकी ती कठीण प्रोसेस त्या काळी होती. पण आता चुटकीसरशी सगळं करतं. फेसबुकवर बरेच असे कलाकारांचे मोठे मोठे ग्रुप आहेत, ज्याच्यावर 30-30, 40-40 हजार त्याच्यावर मेंबर आहेत. प्रत्येक जण काही ना काहीतरी आपलं काम तिथे टाकत असतो, दाखवत असतो. आता हे चांगले ऑप्शन आहेत. मुलांनी गेम खेळण्यापेक्षा मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर हे जर जास्त बघितलं आणि पालकांनी त्यांना हे जर दाखवलं तर खूप त्याचा मुलांना खूप फायदा होईल त्याचा. आणि चांगलं आहे, म्हणजे कलेला खूप वाव आहे पुढे, त्याच्यावर त्यांनी फोकस करायला हरकत नाही. पुस्तकं जरूर त्या चाळायला पाहिजे, पण पुस्तकं चालता जरा अवतीभोवती काय ते जास्त बघायला हवं. कोण कसं काम करतोय, कोणी काय केलंय, त्याच्या आधीचे चित्रकार कसे होते, त्यांचे महत्वाचे त्यांच्या आयुष्यातले टप्पे कसे होते, हे सगळं बघितलं तर खूप खूप सोपं जाईल पुढे, असं मला वाटतं. अगदी बरोबर. प्रदीपजी, तुम्ही चित्रकार आहातच, कवी आहात, लेखक आहात, परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्ही व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहात. आणि ही खूप मला असं वाटतं की वेगळी गोष्ट आहे की तुम्ही व्यंगचित्रकार आहात. तर व्यंगचित्रकलेकडे तुम्ही कसे वळलात, कधी वळलात, आणि जे मध्ये तुम्हाला व्यंगचित्रकला असं काही एक विषय होता का? हा, आता व्यंगचित्रकार कसा झालो मी. व्यंगचित्रकला हा विषय मला वाटत ना माझ्या माहितीत नाही कुठे शिकवला जातो. तुम्हाला फक्त कॅरिकेचर, कार्टून कशी काढा वगैरे हे फार तर शिकवलं जात असेल. पण व्यंगचित्रकार होण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन लागतं, तुमचं वाचन चांगलं लागतं, तुमचं ड्रॉइंग चांगलं लागतं, अॅनाटॉमीचा तुमचा चांगला अभ्यास हवा. शिवाय कसं आहे व्यंगचित्र होण्यासाठी की नुसतं ड्रॉइंग चांगलं असून उपयोग नाही. बरेचसे जर ते ड्रॉइंग चांगलं झालं म्हणून या लाईनकडे वळतात, पण तसं नाही. तुमचं वाचन चांगलं हवं, तुम्हाला चांगला विनोद सुचायला हवा, तुम्हाला चांगलं कमेंट करता आली पाहिजे, तुम्हाला चांगलं मत व्यक्त करता आलं पाहिजे. नुसतं खळखळून हसवलंच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही एखाद्या घटनेवर, एखाद्या प्रसंगावर भाष्य करू शकता, एखाद्या भाष्याने लोकांचे डोळे उघडू शकतात. व्यंगचित्रकलेचं फार मोठं काम आहे. तर त्याच्याकडे मी कसं आलो. लहानपणापासून आमच्याकडे महाराष्ट्रांचा पेपर यायचा घरी. मी लहान असताना तो पेपर वडील वगैरे वाचायचे. वडिलांना महाराष्ट्र पेपर बद्दल फार हे होतं. तर त्या पेपरमध्ये मला काही मोठे हेडलाईन वगैरे काही दिसायचे नाही, पण त्या पेपरमध्ये लेफ्ट साईडला सेंटरला, राईट साईडला सेंटरला एक कार्टून असायचं, आर के लक्ष्मण यांचं.
ते चित्र मात्र मी दररोज बघायचो, आलं की दुसऱ्या दिवशी काय आलं. आणि नंतर नंतर लहानपणीच माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये ना एक माणूस सतत कायम दिसतो, कॉमन मॅन. तो कॉमन मॅन आहे वगैरे, पण नंतर मला कळलं एक माणूस सतत कायम दिसतो. म्हटलं अरे हा हा सगळीकडे असतो, हा रस्त्यावर असतो, हा ऑफिसमध्ये असतो, हा फायली घेऊन जात असतो. मग हळूहळू या माणसाचं निरीक्षण करत करत मी त्या कॉमन मॅनची चित्र काढायला लागलो, कॉमन मॅन रेखाटायला लागलो. आणि मग तो कॉमन मॅन मी माझ्या अवतीभोवती दाखवायला लागलो. तो मी त्याच्याबरोबर चाललोय. मी जेला असताना सुद्धा कळायचं, तर मी एक्झामचा पेपर सोडवतोय, कॉमन मॅन माझ्या बाजूला बसलाय आणि असं वाकून बघतोय. असं बरंच काय काय करायचो. आणि मग त्यामुळे माझी ती व्यंगचित्रकरातली कार्टूनची लाईन अशी डेव्हलप होत गेली. त्यावेळेला आर के लक्ष्मणचा पगडा नंतर खूप व्हायला, मग मी आर के लक्ष्मणची कार्टून जास्त बघायला लागलो त्या निमित्ताने पुढे. आणि मग मग कळायला लागलं की लक्ष्मणची लाईन दिसायला फार सोपी आहे काढायला, म्हणजे तुम्हाला चित्र फार सोपी सुटसुटीत वाटतात, पण ती करायला अवघड आहे. तसं नाही, त्याला खूप प्रॅक्टिस लागते. ती ब्रशने काढलेली चित्रांना खूप हे लागते. म्हणजे दोनच चित्रकार त्यावेळेला व्यंगचित्रकार जबरदस्त, एक म्हणजे आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे तर मार्मिकमधून प्रचंड आग आग ओकत होते. म्हणजे ते इतकं धाडसी, त्यांची लाईन म्हणजे बघून आम्हाला त्या एज मध्ये असं धडका भरायचा, बापरे हे कसे करत असतील. आणि हे या दोघांचा अभ्यास करत 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 मग प्रिप्रेसला असताना दिल्लीमधल्या काही व्यंगचित्रकारांची चित्र बघायला मिळायची. त्यावेळेला त्याच्यात एक सदर असायचं की भारतामधल्या इतर चित्रकारांची व्यंगचित्र जे छापली जायची. तर मग ती व्यंगचित्र बघून हळूहळू माझी पण एक लाईन डेव्हलप होत गेली. मी इकडे काय टोपण नावाने काय कार्टून पाठवायचे, दुसऱ्या ठिकाणी गोविंदराव नावाने कार्टून पाठवायचं, प्रिप्रेसमध्ये वेगळ्या नावाने कार्टून करायचं. हे सगळं गमती जमती अशा चालू होत्या. आणि हे करता करता एकदा माझं चित्र इंडिया टुडे मध्ये छापलं गेलं. इंडिया टुडे बाहेरून कार्टून छापलं, इंडिया टुडे मध्ये छापलं गेलं. आणि त्या मला माहितीच नव्हतं, त्या दोनदा ते कार्टून छापलं गेलं. आणि त्या कार्टूनचा मी टोपण नावाने कार्टून करायचो, त्या नावाने तिकडे मला चेक आला, गोविंदराव नावाने. तिकडेच मला चेक आला. म्हटलं आता हा चेक भरायचा कसा, कारण माझं नाव वेगळं. आता तो चेक त्यावेळेला 800 रुपयाचा चेक होता त्या काळात. हा, त्या काळात त्यांचं मानधन भरपूर असायचं. बरं, ते रिप्रिंट करायचे एवढे पैसे द्यायचे. तर मी म्हटलं आता कसं करायचं, म्हणजे हे बँकेत गेलो. म्हटलं बघा हा चेक आहे, हे 2 चेक मला भरायचे आहेत, ते कसे भरले जातील. तर बँक मॅनेजर तर म्हणाला, आमच्या तिथे लोकलची बँक होती तिथे. तो म्हणाला असं कसं करताय. त्यानं मग तुम्ही प्रदीप म्हापसेकर, त्या गोविंदरावांना तुम्ही कसं काय अकाउंट ओपन कराल. मी म्हटलं मला हे फक्त हे करायला परमिशन द्या ना, फक्त चेक वटवण्यापुरती. मग त्याने म्हटलं, त्यांना खूप समजावलं. मग न्यूजपेपर मधला माणूस आहे म्हटल्यावर त्यांना थोडीशी जरा दया आली. म्हटलं ठीक आहे, हा माणूस कदाचित खरा बोलतोय वगैरे. मग त्याने म्हटलं ठीक आहे, तू ह्या गोविंदरावांसाठी कोणतरी त्याने ओळखीचे हे लागायचे, त्याची सही लागायची. बघ अमुक अमुक या माणसाला मिळवतो, त्याची सही घेऊन ये. तर म्हटलं गोविंदरावाने, मी प्रदीप म्हापसेकर गोविंदरावला ओळखतात. म्हटलं मीच सही करतो. त्याने कपाळावर हात मारला. अरे बाबा, तू गोविंदराव म्हणजे पण तूच, आणि तूच त्याच्यावर सही कर, असं कसं होईल. तर म्हटलं आता काय करू, गोविंदराव दुसरं माझ्याशी दुसरं कोणी ओळखतच नाही. तर म्हटलं अशा पद्धतीने तर व्यंगचित्र असे बाहेरून चेक वगैरे यायचे, असं विचित्र व्हायचं. आणि काही काही वेळेला तर कळायचंच ना, आमच्या ऑफिसच माहिती नसायचं की अमुक अमुक कार्टून केलंय तर हाच आहे वगैरे. असं फार हे गमती जमती व्हायच्या कार्टून मध्ये. हा सगळा कार्टूनचा असा प्रवास आहे. आणि ती माझी आवड मी आतापर्यंत चांगली जपलेली आहे. म्हणजे नंतर मी माझा थोडा कामाचा ट्रॅक बदलला, म्हणजे पुढे मी डिझाईनची वगैरे कामं करायला लागलो वगैरे, पण मी कार्टून मात्र शेवटपर्यंत चालू ठेवलं. अशा कार्टूनचा प्रवास आहे. खूप छान आठवण आहे तुमची. भारतातली व्यंगचित्रकारिता आणि भारताबाहेरील व्यंगचित्रकारिता यात काही फरक आहे का. आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला अजून एक जोड प्रश्न विचारते की व्यंगचित्र काढणं आजच्या काळात तुम्हाला अडचणीत आणू शकतं का, किंवा राजकीय भाष्य तुम्ही जे व्यंगचित्रातून करता तर त्याला कितपत स्वातंत्र्य आपल्या देशात तुम्हाला मिळतं. आता कसं आहे, पहिला प्रश्न असा आहे की आपण भारतीय आणि परदेशी व्यंगचित्रकाराच्यात खूप फरक आहे. जसं तिकडे फ्रीडम आहे तेवढं मी असं इथे म्हणणार ना, पण इथे आपल्याला खूप सांभाळून काम करावं लागतं. कारण हा विविधतेने नटलेला असा देश आहे. विविध जाती आहेत, विविध पंथ आहेत, धर्म आहेत. या सगळ्यांची काळजी घेऊन इथे सगळं काम करावं लागतं. तेवढं केलं पण. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट कसं आहे, त्याचा अतिरेक पण होऊ नये.
आज कसं झालंय, पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी गोष्ट पेपरमध्ये छापून यायची, पण आज सोशल मीडिया ती 2 मिनिटात जगभर पसरते, भारतभर पसरते. त्याच्यामुळे ही जरा हे काळजीपूर्वक आता व्यंगचित्र करावी लागतात आपल्याकडे तरी. तसं ते अमेरिकेत त्या पद्धतीने होत नाही. तिकडे निवडणूक वगैरे काय असली म्हणजे तिथे व्यंगचित्रकारांची दिवाळी असते. ते फार आनंदाने नाचत असतात, रोज खूप कार्टून्स करतात. तसं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे बघावं लागतं बाबा, तो हर्ट होणार नाही, त्याच्या काळजी घ्यावी लागते सगळं करताना. हे सांभाळून तारेवरची कसरत आहे थोडक्यात म्हणायला तर अलीकडे आपल्याकडे. पण त्या पद्धतीने काम करायला हरकत नाही. पण स्वातंत्र्य आहे म्हणून अतिरिक्त पण व्यंगचित्रकारांनी करू नये असं मला वाटतं. मध्यंतरी पुरस्कार बऱ्याच जणांनी परत केले. ते प्रकरण खूप गाजलं. तर हे म्हणजे त्यांची काही भूमिकाही होती त्याच्या मागे, परत करण्याच्या मागे. पण त्यावर तुम्ही व्यंगचित्राची मालिका काढली आणि मला असं वाटतं की अनेक दिवाळी अंकांनी ती एकच मालिका त्या वर्षी छापलेली होती दिवाळी अंकातून. आणि अशाच तुम्ही अजून पाणी या विषयावर व्यंगचित्र मालिका केल्या किंवा खड्डे या विषयावर केल्या. तर त्याच्याविषयी तुम्ही जरा आम्हाला सांगाल का? पुरस्कार वापसी त्यावेळेला झाली, मला वाटतं 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला गमतीने अशी एक सिरीज बनवली होती मोठी, ती खूप व्हायरल झाली कार्टून्स ती, आणि ती खूप गाजली होती त्यावेळेला. आणि त्यात इथे सुद्धा मी ते सांगतोय, हलके फुलके विनोद होते, गमतीशीर विनोद होते पुरस्काराचे. ते ती खूप अंकाने रिप्रिंट केली, काही लोकांनी मागवून घेतली, काही लोकांनी आपल्या नावावरती खपवली, असं बरंच काय काय झालं होतं. मुंबई म्हटलं की समस्या खूप आहेत. मुंबई म्हटलं की खड्डे आहेत, पाण्याची समस्या आहे, इतर ट्रॅफिकची समस्या आहे, प्रदूषण आहे, सगळ्या खूप समस्या आहेत. आणि या न संपणाऱ्या समस्या सतत चालू असतात. चित्रकार म्हणून याच्यावर मी बऱ्याचदा याच्यावर मालिका वगैरे केलं, खड्ड्यांवर मोठी सिरीज केली होती. तुम्हाला असं आठवत असेल, पुण्यात त्यावेळेला 4-5-6 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू, तापाची साथ आली होती. त्यावेळेला ते मास्क कसे वापरा वगैरे असं त्यावेळेला म्हणायचे होते लोकांनी. ते तेवढं काही ठिकाणी मास्क त्यावेळेला तिथे लावले असतील, लावत होते. मास्कचे एक छोटस त्यावेळेला एक हे झालं होतं, चर्चा झाली होती, आणि मास्क काही लोक लावायचे त्या स्वाईन फ्लूच्या भीतीने. तर त्यावेळेला मी एक सिरीज बनवली होती, मास्को दी ड्रामा नावाची, मास्कवर. आज करोनाचं बघितल्यावर धडकीच भरते, बापरे. म्हणजे ते आज करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेला ती मास्क वरची एक सिरीज बनवली होती. पण आज वाटतं की ते खरंच भविष्यात पुढे काय घडेल सांगता येत नाही. कारण मास्कचं आता आपण बघतोय, एक माणूस तुम्हाला मास्क शिवाय दिसत नाही. पण नवल वाटतं की त्यावेळेला हे मास्कवर सिरीज केली मी, फार वेगळं वाटतं त्यावेळेला. अशा बऱ्याच सिरीज केल्या, व्यंगचित्रांच्या मालिका केल्या होत्या. आणि त्यावेळेला तुम्हाला कार्टूनचा अजून एक अनुभव सांगतो. आता सोशल मीडियाचा किती म्हणजे जसे तोटे आहेत तसे फायदे पण खूप आहेत. तोटे या अर्थाने की आपण ते फार चांगल्या पद्धतीने मीडियम ते वापरायला हवं. उत्तर प्रदेशातली गोष्ट आहे ती. त्यावेळेला मला वाटतं की 3-4 वर्षापूर्वी योगीचे नुकतंच हे झालं होतं, योगी मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळेला मुलांचे बळी गेले होते 30-40. दुसऱ्या दिवशी पण ऑक्सिजन अभावी हे झालं होतं. त्यावेळेला मी कार्टून केलं होतं, खूप ते गाजलं होतं. तुम्हाला कनेक्टेड असा काही विषय असला तुमच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचणारा असा, की तो आजच्या याच्यामध्ये खूप सोशल मीडिया या याच्यामुळे खूप तो पसरू शकतो. त्याला चांगल्या पद्धतीने ती पुढे सरकतो तो विषय. त्याचं ते उदाहरण होतं. ते मला इतकं नवल वाटलं की ते कार्टूनला, त्या व्यंगचित्राला जवळपास 3 लाखाच्या वर रीच होता. आणि 3,000च्या वर लोकांनी ते शेअर केलं होतं. म्हणजे चांगली गोष्ट. तुम्ही आता हे मुलांचं एक नाजूक विषय असल्यामुळे तो कदाचित तो हे झाला, पण अशा गोष्टीतून काय शिकायला खूप मिळतं. म्हणजे काय आवडतो लोकांना, काय आपण कुठल्या भावनेला हात घातला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सतत हा शिकण्याचा व्यंगचित्राच्या कलेतून हा मोठा हे आहे, हे सतत चालू असतं. असं मला असं वाटतं की करोनाच्या काळात तुम्ही जवळजवळ 350च्या वर ही करोना या विषयावर व्यंगचित्र केलीत.
मला असं वाटतं की एवढं विषय वैविध्य, म्हणजे एकच विषय करोना, पण इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची तुम्ही व्यंगचित्र केलीत त्याच्यावर. तर हे कसं काय साध्य केलं तुम्ही? आणि मला याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की बरेच कलाकार या काळामध्ये डिप्रेशन मध्ये गेले आणि ऍट द सेम टाइम बऱ्याच कलाकारांनी करोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये याचा खूप सकारात्मक असा वापर करून घेतला. तर मला असं वाटतं या तिन्ही गोष्टींविषयी तुम्ही बोलावं. करोनाच्या आता सध्या मी काय करतो, मुंबईला नावाचं एक न्यूज पोर्टल आहे, या पोर्टलसाठी काम करतो. पॉलिटिकल कार्टुनिस्ट पण तिथे रोज कार्टून देणं माझं काम असतं. कोरोना आल्यानंतर सुरुवातीला पहिल्या महिन्यात मार्च, एप्रिल, मे म्हणजे फार वेगाने रोज करोनाशिवाय दुसरा विषयच नसायचा. कारण दुसरं काय नाही, लोक घाबरली होती, बेदरली होती, लोक सगळी घरात होती. करोनाशिवाय दुसरा विषयच नव्हता. त्याच्यामुळे मी जमेल तेवढी करोनाशिवाय दुसरी काय व्यंगचित्र काढताच येत नव्हती. आणि त्याच्यामुळे ही कार्टूनची संख्या ती खूप वाढली. जगभरातली त्यावेळेला मी कार्टून बघायचो करोनाची वगैरे, आणि ती वाढत गेली. त्यावेळेला लोकांना आधाराची गरज होती. तुम्ही बाहेर पडू नका, तुम्ही घरात राहा, काळजी घ्या, ह्या नुसत्या कल्पनेवरच मला वाटतं माझी 50 एक चित्र असतील, आणि ती खूप पद्धतीने व्हायरल झाली. लोकांना दिलासा देणारी, लोकांना समजावून सांगणारी अशी. त्याच्यामुळे ती संख्या वाढली आणि हुरूप येऊन मी ते खूप काम केलं त्या करोनाच्या संदर्भात त्यावेळेला. पुढे जाऊन सांगायचं म्हणजे आता करोना नंतर इतर व्यंगचित्र किंवा इतर चित्रकार कलाकारांनी काय केलं. आता मी माझ्या चित्रकार मंडळींशी त्यावेळेला बोलायचो, चर्चा करायचो. तो फार कठीण काळ होता, म्हणजे आतापर्यंतचा असा की काही मित्र आमचे डिप्रेशन मध्ये जातात की काय असं मला वाटायला लागलं. त्यांना सावरून धरायचं, त्यांच्याशी बोलायचं, रोज गप्पा मारायच्या, उगाच हसायचं बिसायचं, पण त्यांना धीर देण्याचा असे प्रकार आम्ही एकमेकांना करत राहायचो. कधी कधी वाटायचं हे कधी संपणार नाही, हे सगळं कंटाळवाणं आहे, हे सगळं थांबायला हवं की आपणच थांबवायला हवं. असे निराशेचे क्षण खूप माझ्या मनात सुद्धा येऊन गेले, मित्रांच्या बाबतीत सुद्धा येऊन गेले. काही 2-4 मित्रांची नावं पण तुम्हाला सांगतो. माझा एक मित्र आहे भगवान दास, फार चांगला गातो, जेजेचा माझा मित्र आहे. त्यांनी या करोनाच्या काळामध्ये आर्टिस्ट आहे चांगला, त्याने गायनाकडे झोकून दिलं आणि तेवढ्या बिझी राहणं, गात राहणं, त्याने खूप चांगला त्याला फायदा झाला आणि तो व्हिडिओ वगैरे पाठवत राहतो आम्हाला मित्रांना वगैरे. दुसरे मित्र आहेत, फोटोग्राफर आहेत, अमित जोशी आहे, अमित आपला कुंभार आहे आपला मित्र, तो फोटो चांगले काढतो, आर्टिस्ट चांगला आहे. असे ह्या लोकांनी सुरुवातीला एक नैराश्य आलं होतं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण थोडस हलायला हवं, काम करायला हवं. काही काही जण शांत झाले, गप्प बसले, घरी बसले. पण कलाकार म्हणून तुम्ही व्यक्त व्हायला हवं. तुमच्यातला जो काही भाग असेल तो बाहेर यायला हवा. तुम्ही चांगले फोटो काढा किंवा चांगले चित्र काढा किंवा चांगले गा किंवा कविता करा. या गोष्टी यायला, सकारात्मक अशा गोष्टी बाहेर यायला हव्यात. त्या गोष्टी केल्यात. काही काही जणांचे प्रॉब्लेम झाले जरूर, पण त्यानंतर त्यांना सुद्धा कळलं. अशा पद्धतीने बरेचसे आमची चित्रकार मंडळ याच्यातून आता हळूहळू बाहेर पण पडली. तुम्ही बऱ्याच न्यूजपेपर मध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं, तर त्या संदर्भातल्या काही आठवणी तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. आर्ट डिरेक्टर याच्याकडे मी कसा वळलो, म्हणजे कसं झालो, त्याचं काय की पहिल्यापासून काहीतरी सतत वेगळं देण्याचं, वेगळं करण्याचा एक डोक्यात किडा असायचा काम करताना वगैरे. ला जेव्हा मी माझी सुरुवातीचा काळ होता माझा जेजेच्या नंतरच्या काळात, त्यावेळेला मी फोर्टला खूप फिरायचो आणि फोर्टला खूप फिरताना खूप बाहेरची मॅगझिन, फॉरेन मॅगझिन बघायचो, बाहेरचे पेपर बघायचो. तिथले 2-3 रद्दीवाले माझ्या ओळखीचे होते आणि त्यांच्याकडे त्यावेळची टाइम मॅगझिन, लाईफ मॅगझिन, ती रद्दीतून मी विकत घ्यायचो आणि चाळायचो. ती फार त्या वयात चांगल्या पद्धतीने एक आवड निर्माण झाली होती. त्याचा माझ्या कामावर खूप परिणाम झाला. आणि ब्रिटिश काउन्सिल जी लायब्ररी वगैरे किंवा अमेरिकन सेंट्रल लायब्ररी, या लायब्ररीत ते अमेरिकन किंवा ब्रिटिश पेपर यायचे, ते आमच्या ठराविक रद्दीवाल्यांकडे जायचे आणि त्या रद्दीवाल्यांकडे माझी चांगली मैत्री होती. त्यांच्याकडून मी ते रद्दीत आलेले पेपर मी विकत घ्यायचो आणि ते रद्दी मी विकत घ्यायचो. ते दुप्पट तिप्पट भावात मला द्यायचे, पण मला त्या पेपरचं महत्व माहिती होतं. मी ते पेपर घरी येऊन ढीगच्या ढीग जमा करायचो, ते पेपर सतत चाळत राहायचो.
ह्या 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 लोकांनी कसे पेपर सजवले आहेत, या लोकांनी कसं बातम्या डिस्प्ले केल्या आहेत, या मंडळींनी कसं मांडणी केली आहे, लेआउट कसं केलं आहे, हे खूप शिकलो त्या काळात. आणि त्याचा फायदा मला आपल्या मराठी जर्नलिझम मध्ये खूप झाला. म्हणजे मराठीमध्ये खूप मी पेपर्समध्ये खूप वेगवेगळे प्रयोग केले. अगदी आताच मी मराठीचं पेपरचं काम करेपर्यंत मास्टेड वेगळं कसं असेल, डिझाईन कसं वेगळं असेल, एडिट पेज वेगळं कसं दिसतील, न्यूज पेजेस कशी वेगळी दिसतील, मुलाखतींचं पेज वेगळं कसं दिसेल, सप्लिमेंटची पेजेस कशी वेगळी दिसतील, याच्यावर सतत अभ्यास करत असल्यामुळे, सतत वेगळेपणाचा ध्यास सतत असल्यामुळे ही कामं चांगली 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 अशी होत गेली. आणि सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बोलावणं यायला लागलं या निमित्ताने. न्यूज पेपरचं लेआउट करायचं तर बाबा याला बोलवा. महाराष्ट्रातलं बऱ्याच पेपरचं केलं, लोकमतसाठी काम केलं, सकाळसाठी काम केलं, ते गावकरीच्या कधी बाहेरच्या पेपरचं काम केलं, ऐक्य पेपरचं काम केलं, खूप अशी कामं केलं. प्रहारसाठी खूप खूप काम केलं. आताचं मी मराठीचं आहे किंवा आधीचे वृत्तमास पेपर आहे, असे बरेच पेपरचं अशा अशा पद्धतीने कामं करत गेलो. पण त्याची जडणघडण सगळी ती रद्दीवाल्यांकडे आहे. पुन्हा सांगायचं म्हणजे युवराजजी आपला कार्यक्रम बघत आहेत, जगदीश्वर आपला कार्यक्रम पाहत आहेत, बरेच जण आपला कार्यक्रम पाहत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत आणि तुमचे अनुभव त्यांना खूप आवडत आहेत असे ते म्हणतायत. मला या संदर्भामध्ये नामदेव ढसाळ यांच्यासाठी तुम्ही जे काम केलं त्याविषयी मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नामदेव ढसाळांचं एक सत्यता नावाचं एक साप्ताहिक होतं. आणि मी आज दिनांकमध्ये जेव्हा काम करत होतो, ढसाळाचं तिथे कॉलम असायचं. त्या ढसाळांनी तिथे माझं लेआउट वगैरे बघितलं, मी फ्रंट पेज वगैरे कसं करतो. तर त्याने मला विचारलं होतं की तू जरा माझ्यासाठी काम करशील का. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेला काय वेळ भरपूर असायचा, सगळा वेळ माझा या सगळ्या अशा कामांमध्येच गेलेला असायचा. दुपारी हे काम, संध्याकाळी हे मासिक, रात्री हे साप्ताहिक, सगळं ठरलेलं असायचं. ढसाळांबरोबरचं काम करण्याचा अनुभव फार जबरदस्त होता, कारण हा माणूस प्रचंड मोठ्या ताकदीचा माणूस होता. म्हणजे त्याचं ते जे करायचे, त्याची ती हेडलाईन असायची, त्यांची बातम्या, त्यांची लिहिण्याची पद्धत, त्यांचे लेख इतके जबरदस्त असायचे की खूप हुरूप यायचा. म्हणजे रात्री अपरात्री, म्हणजे मी त्यावेळेला प्रिपेसला असताना रात्री 12ला सुटायचं, 12-12:30ला माझं काम संपायचं. तेव्हा त्यांचा जो सलीम नावाचा ड्रायव्हर आहे, तो गाडी घेऊन खाली यायचा आणि 12 नंतर मग त्याचं काम करायला मी जायचो. बापरे, मग झोपायचे की नाही रात्री तुम्ही? नाही, हे सगळं जबरदस्त भयानक कामं त्या काळात चालू असायची. पण रात्री 12 नंतर मग, कारण तीच वेळ एक शिल्लक असायची. आणि मग त्या ढसाळ पण दिवसभर कुठेतरी बाहेर असायचे, ते पण उशिरा यायचे. आणि ते सगळं डीटीपी करून त्याने सगळ्या ब्रोमाइड कागदावर सगळं आणलेले असायचे, सगळे बेंटोळ अशी. मग त्यांच्या महालक्ष्मीच्या घरी जाऊन रात्री 12 नंतर बसायचं. मग ते पुढ्यात सांगायचं, बघ हे फ्रंट पेजचं, हे सेकंड लीड, हे थर्ड लीड, हे शेवटचं पडावं. आणि मग ते आतमध्ये जाऊन बसायचं. मग मी रात्रभर कात्री घेऊन, माझा मित्र आणि मी कापत बसायचो. त्यावेळेला कटिंग पेस्टिंगचा जमाना होता, फार मजेशीर हे असायचं. मग ढसाळ उशिरा उठा, मग झालं की त्यांना उठवायचो, या बघा बाबा संपली. त्या 3:30, 4, 5 वाजलेले असायचे. मग ढसाळ एक नजर टाकायचे, सगळं ओके ठीक आहे. आणि मग ते गाडीत बसायचे, चला बसा. मग त्यांच्या बरोबर मग 5-5:30ला वरळीचं एक ते हॉटेल होतं फेमस, कॅपॅसिटी नावाचं, वरळी चौकात. मग आम्ही त्या चौकात, ते पहाटे उघडलेलं असायचे, ते लवकर उघडायचं हॉटेल. आणि मग पहिलं मस्तपैकी ते पाणीकम चहा प्यायचं. माझ्या आयुष्यात पाणीकम चहा म्हणजे पहिला शब्द मला तिथे कळला. आणि मग ते अशी एंट्री, त्याची रुबाबदार एंट्री हॉटेलमध्ये यायची, चल काय पाणीकम चहा घेऊन ये लवकर, तिथे ऑर्डर द्यायची. ते काहीतरी तिथे खायचे वगैरे, नॉनव्हेज वगैरे, मला काही ते जमायचे नाही. पण मग ते 2-3 पाणीकम चहा पिऊन त्यांच्यावर पुढे आम्ही ते सगळं बाळगम प्रेसवर जायचं. आणि मग त्या प्रेसवर ते अंक त्यांना समजावून सांगायचं, हे असं 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 सगळं असं आहे. मग ते तिथून मग ते मला घरी येऊन सोडायचे 7-7:30 पर्यंत. 7-7:30 वाजलेले असायचे. पण त्या दरम्यान त्यांच्याशी 3-4 वर्ष काम करत असताना ते ढसाळ ही एक जबरदस्त व्यक्ती फार जवळून बघतात. ते असे अचानक काम लवकर वगैरे झालं ना की ते फिरायला घेऊन जायचे, चल बस गाडीत. आणि काय कुठे, म्हणजे त्यांचे कुठल्या एरिया, मुंबईत असून कळायचं नाही हा कुठला एरिया आहे. सगळं रात्रीची मुंबई बघायला मिळायची त्यांच्या निमित्ताने. सगळं लखलखाट रात्री 2-3 नंतर झालेला आहे. कुठे इकडे गाड्या लागल्या, इकडे
आले लोक बसले आणि मला नवल वाटायचं, अरे हे कुठल्या गल्लीत घेऊन आले, तेवढं रात्री 2:30-3 वाजता एवढे लोक कुठून आले. पण हे ते ढसाळालाच माहिती होतं कुठे काय मिळतं. आणि मग ते असं फार त्यांच्याबरोबर फिरण्यामध्ये फार मजा यायची. त्यांच्याकडे काम करत असताना फार बरेच लोक यायचे, त्यांचे अनुभव फार वेगळे बघायला मिळायचे. असं मजेशीर सगळं हे होतं त्यांच्या बरोबरच्या कामातले दिवस. दंगलीच्या काळात सुद्धा, दंगलीच्या नंतर सुद्धा त्यांच्यावर काम करताना सुद्धा फार तिथे जाताना वगैरे फार भीती वाटायची दंगलीच्या नंतर. पण ते ओरडायचे, काय घाबरतोस तू, मी आहे बरोबर. कारण गाडी जबरदस्ती घेऊन जायचे. पण मजेशीर सगळे अनुभव होते त्यांच्या बरोबर काम करण्याचा. फार जबरदस्त माणूस होता. एक दीर्घ सहवास तुम्हाला नामदेव ढसाळांचा लाभला आणि मित्रवत पेक्षा मला वाटतं पुत्रवत त्यांनी तुम्हाला खूप प्रेम दिलं. तर तुम्ही खूप नशिबान आहात. आणि शब्दवेल समूहाचं पण भाग्य असं, सौभाग्य असं की प्रदीप म्हापसेकर हे सर्वप्रथम आज पहिलाच लाईव्ह कार्यक्रम करतात आणि तो पहिला लाईव्ह कार्यक्रम शब्दवेलवर करतायत. तर हे आपलं सौभाग्य आहे. आजही आजही ते टाळतच होते कार्यक्रम करायला, कारण त्यांना अजिबात प्रसिद्धी आवडत नाही आणि फार क्वचित ते स्वतःविषयी बोलतात. आज आपलं सौभाग्य की ते आज इतकं भरभरून बोलत आहेत. मला असं वाटतं की प्रदीप म्हापसेकर यांची या पॉइंटला मी तुम्हाला फक्त ओळख करून देते. ती त्यांची अल्पशी ओळख आहे. व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, जे स्कूल ऑफ आर्ट येथून BFA ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पोस्टर मेकिंग साठी त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. प्रिंट मीडियात फ्री प्रेस जर्नल पासून सुरुवात आणि येथेच राजकीय व्यंगचित्र त्यांनी प्रसिद्ध केली. यातील एका व्यंगचित्राची निवड ही लंडनच्या चित्र प्रदर्शनात झाली. आज दिनांक मानस टाइम्स हा इंग्रजी पेपर आहे. वृत्तमानस, सकाळ, लोकमत, दैनिक प्रहार, मी मराठी लाईव्ह येथे आर्ट डायरेक्टर म्हणून नियुक्ती. दैनिक प्रहार आणि मी मराठी लाईव्ह साठी त्यांनी सदर लेखनही केले. अतिशय उत्तम लेख प्रदीप म्हापसेकर लिहितात. तर तुम्ही कितीतरी दिवाळी अंकातून त्यांचे ललित लेख वाचू शकता. मराठी मासिके, इंग्रजी मासिके, साप्ताहिके, मुंबई आणि मुंबई बाहेरील वर्तमानपत्रे याच्यासाठी त्यांनी विशेष काम केलेले आहे. ठाणे कला भवनात त्यांचे पेंटिंग प्रदर्शन झाले. मी या त्यांच्या ओळखीनंतर प्रदीपजी तुमच्याकडे येणार आहे की तुम्ही या पेंटिंग प्रदर्शनाबद्दल आम्हाला अधिक माहिती द्यावी की ते कधी झाले, कुठे झाले, कसे झाले, त्याचे उद्घाटन कोणी केले, कोणत्या प्रकारचे रसिक तिथे आले, हे सगळं मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. सेव्ह आर्ट या NGO निगडीत सांस्कृतिक संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि त्याचे ते अध्यक्षही आहेत. या संस्थेद्वारे अनेक शाळा आणि संस्थांमध्ये ते स्पर्धांचे आयोजन करतात आणि मार्गदर्शनही करतात. एका पुरुषाने खरडलेले काहीतरी हा त्यांचा काव्यसंग्रह इतका प्रसिद्ध झाला की युनिव्हर्सिटीमध्ये तो त्याचे झेरॉक्स अंक काढून, लोकांना मिळाला नाही अंक, मग त्याचे अनेक झेरॉक्स प्रती काढून मुलांनी त्या वाचल्या. कोणत्याही मुलांना आवडाव्या, तरुण मुलांना असा हा संग्रह आहे. आणि प्रदीप जी कवी आहेत हे खूप कमी जणांना माहितीये, कारण ते कुठेच कविता सादर करण्यासाठी येत नाही. ओला कॅनव्हास हे त्यांचं आत्मचरित्र. मला वाटतं ते त्यांच्याकडून अगदी प्रेमाने कोठाळे यांनी लिहून घेतलेलं आहे. आणि पंचलाईन ही राजकीय व्यंगचित्रांचं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. विविध संस्थांतर्फे पत्रकारिता, चित्रकला, व्यंगचित्र, सामाजिक क्षेत्र यातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना महत्वाचे आणि मानाचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. मुंबई लाईव्ह या न्यूज पोर्टलसाठी कन्सल्टंट आर्ट डायरेक्टर या पदावरून आज ते रोज एक राजकीय व्यंगचित्र प्रसिद्ध करतात. ही सर आपली फार अल्पशी ओळख आहे. मला माहिती आहे की तुमची ओळख फार मोठी आहे. पण आपण आता परत आपल्या सोलो प्रदर्शनाकडे येऊया. हा, तर तुम्ही म्हटलं एक कलाकार असलं
मी जरूर आहे चित्र वगैरे काढत असतो, पण मी फार लोकांमध्ये मिसळत नाही की फार तसं अलिप्त राहतो. हा कदाचित माझा स्वभाव असेल. प्रदर्शनाच्या संदर्भात बोलतो, इथे सुद्धा पुन्हा तेच आहे. म्हणजे खूप चित्र केली, आजही माझ्याकडे खूप चित्र आहेत, पण प्रदर्शन करावं वगैरे असं का कोणास ठाऊक मला असं फार असं आतून वाटत नाही की चित्र लोकांनी म्हणजे आपण त्याचे जाहीर प्रदर्शन करावं वगैरे. आता थोडस अलीकडच्या काळात फेसबुकवर 2-1 वर्षात मी रोज काही ना काहीतरी माझं चित्र काम टाकत असतो. जेजेला असतानाच माझं एक पहिलं प्रदर्शन झालं, ते जहांगीरच्या बाहेरचे आर्ट गॅलरी, आर्ट प्लाझा म्हणून. ती त्यावेळेला शेनॉय नावाचे एक चित्रकार होते मुंबईतले. त्यांनी युरोपमधल्या वगैरे काही अशा कल्पना त्यांनी युरोपमध्ये जसं फिरता फिरता काही चित्र बघता यावीत अशी अशी ती कल्पना त्यांनी इथे मुंबईत पहिल्यांदा त्यावेळेला त्याने सुरू केली. ते 3 एकरांना ते सतत भेटायचे ते शेनॉय, आणि खूप पाठपुरावा खूप करून त्याने ही कन्सेप्ट मुंबईत राबवली आणि ती पुढे मोठी झाली. त्या पहिल्याच शोला म्हणजे त्यांच्या पहिल्याच प्रदर्शन होतं त्याच्यात माझी निवड झाली होती. माझं मोठं भाग्य आहे. त्यावेळेला मी जेजेला होतो आणि खूप 3-4 चित्रकार आणि मी होतो त्याच्यात. तर 3-4 चित्रकारांमधल्या त्याने एकाला सांगितलं की जेजेचा कोण चांगला कोण असेल तर त्याची पण आपण चित्र मांडू, असं एक जरा सगळ्या टाईपचं एक हे. तर ते माझं पहिलं प्रदर्शन होतं आणि मला नवल वाटत त्यावेळेला मी काही स्केचेस मोठी केली होती आणि ती स्केचेस तिथे मांडली होती. मला वाटतं 7-8-9 स्केचेस असतील कदाचित, आणि त्यातली 2 धक्कादायक म्हणजे त्यातली 2 स्केचेस विकली गेली. मला तो एक त्या वयातला तो धक्काच होता. एका पारशी बाईने ती चित्र घेतली होती आणि ती पहिली कमाई असेल कदाचित चित्रातली ती. त्यानंतर छोटे मोठे अशा गोष्टी घडल्या, पण ठाण्यामध्ये नंतर एक 5-6 वर्षापूर्वी कलाभवनात एक चांगलं आमचं प्रदर्शन झालं, मी आणि माझ्या मित्रांचं. ते पण प्रदर्शन खूप गाजलं. तिथे चांगला लोकांचा रिस्पॉन्स मिळाला, चांगलं हे होतं, काही चित्र चांगली गेली त्याच्यामध्ये. पण का कोणास ठाऊक मला आतून असं अजिबात अजूनही असं वाटत नाही की चित्र लोकांनी विकत घ्यावीत किंवा असं. का माझा स्वभाव थोडासा जरा हे आहे, फार त्याच्यात किमती वगैरे त्याच्या कलेमध्ये बघत नाही, म्हणजे किंमत किंवा त्याचं मोल बिल. मला काम करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. लोक येतात, विचारतात, घेतात वगैरे, तो बाग ठीक आहे, पण बाबा हे अमुक किमतीला घ्या तमुक, हे माझ्याने बोलवत नाही, माझ्याने होत नाही. लोकांपासून लांब राहायचं. मी मुळात कामामध्ये असा रमलेला माणूस आहे, रोज काही ना काहीतरी चित्र काढत असतो. तर अशा पद्धतीने हे चित्र प्रदर्शनाचं हे चालू ते त्यावेळेला केलं. पण आता माझ्याकडे तसं खूप काम केलं मधल्या काळात. आता कदाचित याच्या पुढे चांगल्या पद्धतीने कदाचित चित्र बाहेर लोकांना दिसतील असं मला वाटतं. या प्रदर्शनातल्या चित्रांचा प्रामुख्याने विषय काय होता? बरेचशी चित्र अशी थोडीशी आता पुढे मुळात पहिल्यापासून माझं स्केचिंग चांगलं होतं, ती चित्र केली. पण मला ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे अमूर्त शैलीकडे माझा कल पुढे वाढत गेला. कदाचित ते वाचनामुळे किंवा ऑब्झर्वेशन किंवा काही गोष्टी पाहत असल्यामुळे असेल. पण ती चित्र पूर्वी मी केली होती, मध्ये इतर कामांमुळे सगळ्याला मोठा गॅप मिळाला होता. पण ती चित्र आता पुन्हा मी सुरू केली आणि ही अमूर्त शैलीतली बरीच चित्र केली आणि मला ती अमूर्त शैली खूप आवडते. तो लोकांचा जरा त्याच्यावर आक्षेप असतो, आम्हाला काही कळत नाही वगैरे. पण आता ती चित्रांची पण एक भाषा असते, ती थोडी समजून घ्यावी लागते, जसं आपण शालेय शिक्षण घेतो वगैरे तसं. पण काही लोक विचारतात, सांगतो, काही लोक डोक्यावरून जातं वगैरे म्हणतात, ठीक आहे. पण ह्या प्रकारात मी जास्त रमतो. ह्याच्यात बरीचशी अलीकडे लॉकडाऊनच्या संदर्भातलं तुम्हाला सांगतो की अमूर्त शैलीतली अशी स्केचेस मी जवळजवळ 500-550 स्केचेस केली, की अशी रोज अशी चित्र करत जायचे. आणि त्या माझ्या नंतर एक लक्षात आलं की ही लॉकडाऊनच्या काळातली चित्र ही थोडीशी किंचितशी निगेटिव्ह वाटतात. तो बाहेरच्या वातावरणाचा तो कुठेतरी फील आला त्याच्यामध्ये. असं कलाकारांकडून असं नकळत असं काम होत जातं. आता हेच काम पुढे ऍबस्ट्रॅक्ट मधलं काम चालू राहील. आता बघू पुढे कसं काय होतं, होईल पुढे सगळं काही. आपले एक रसिक समोर आहेत, निखिल कोलते. ते म्हणतायत की तुम्ही उत्तम मार्गदर्शन करत आहात. तर वैशाली देशमुख म्हणतायत की तुम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आहात. तर खूप छान वाटतंय की चांगला रिस्पॉन्स आपल्याला येतोय. तुमचं
एक पत्रकार म्हणून, एक व्यंगचित्रकार म्हणून एक एक आपल्याला एक ऑब्झर्वेशन करायची सवय असते. तर त्या ऑब्झर्वेशन मध्ये आता तुमच्याकडे मोबाईल हँडी आहे आणि या मोबाईलचा तुम्ही उत्तम उपयोग करून फोटोग्राफी काढलेली आहे, फोटोग्राफीचाही तुम्हाला छंद आहे. तर सामान्य माणसं टिपतात त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी तुम्ही वेगळ्या प्रकारे टिपलेल्या आहेत. प्रदीप म्हापसेकर यांच्या फेसबुकवर जाऊन तुम्ही सगळ्यांनी ही चित्र पाहावी, ही फोटोग्राफी पाहावी, हे चित्रकलेचे व्हिडिओज तुम्ही पाहावे. तर हे सगळं वेगळं आहे. तर या फोटोंना तुम्ही एक टायटलही देता, तर ते टायटलही खूप इंटरेस्टिंग असतात. तर मला असं वाटतं की यासाठी तुम्हाला काही वेगळा अभ्यास करावा लागतो का, किंवा नेमकं हे कसं साधता तुम्ही? आता हे कसं झालं, मी काही फोटोग्राफर असं नाही की माझ्याकडे असे काय भारी कॅमेरे वगैरे अशातला भाग नाही, पण मला एक दृष्टी, वेगळं काहीतरी बघायची एक दृष्टी आहे असं मला वाटतं प्रामाणिकपणे. काहीतरी वेगळं दिसलं की ते टिपायचं. 4-5 वर्षापासून मला असे वॉलवरचे किंवा टेक्स्चर वगैरे बघायचं फार असे आवड होती. भिंतींवरती वेगवेगळे टेक्स्चर किंवा वेगवेगळे पृष्ठभाग वगैरे असे मी क्लिक करून ते, त्यावेळेला मुखपृष्ठ वगैरे बरेच करायचो. त्यावेळेला बॅकग्राऊंडला वगैरे अशा इमेजेस फार कामाला यायच्या. मग त्याच्यावर दुसरी एखादा इमेज, त्याच्या बॅकग्राऊंडवरच्या खाली ज्याचे वाळू पडले त्याच्यावर एखादं वर दुसरं चित्र सुपर इम्पोज केलं, असे प्रयोग त्यावेळेला केले जायचे. त्याच्यामुळे असं काहीतरी बघायची सतत जाता येताना अशी सवय झाली होती. आणि मग ही सवय माझी अशी वाढत गेली आणि मग मोबाईलवरून असं टिपत गेलो. मग त्याच वेळेला आता सोशल मीडियावर काही फोटोग्राफर असे चित्र टाकायला लागले. आमचे मित्र अमित कुंभार हे या बाबतीत खूप जबरदस्त आहेत. असे 2-4 अजून मित्र आहेत, हे सुद्धा चित्र टाकायचं. मग माझ्या लक्षात यायला लागलं की आपण जे करतोय ते बरोबर आहे आणि हा एक आवड म्हणून, एक छंद म्हणून याच्यासाठी मी वेगळे काय प्रयत्न करायचा ना. मी माझ्या ऑफिसच्या जाण्याच्या वेळात बरेचसे गिरगावातले असे त्यातले क्लिक असायचे. मी गमतीने म्हणायचो की, आमच्या एखाद्या मुलाखतीत मागच्या वेळेला म्हटलं होतं गमतीने की, तुम्ही खाली बघणारा, समोर बघणारा हा फोटोग्राफर असतो, खाली बघणारा हा पेंटर असतो आणि वर बघणारा हा ऍबस्ट्रॅक्ट पेंटर असतो. तर गमतीने म्हटलं तरी त्याच्यात थोडस गंमत म्हटलं तरी त्याच्यात थोडं एक भाग आहे तो असा आहे की, फोटोग्राफर असं फार चांगल्या गोष्टी बघत असतो, म्हणजे समोर म्हणजे तो त्याला दिसत असतं. आता खाली बघतो एखादा पेंटर मध्ये मला असं जाणवायचं नाही की खाली एखादा टेक्स्चर दिसायचं, पाण्याचे लेअर दिसायचं, वेगवेगळे पृष्ठभाग दिसायचे पेंटिंग. वर बघायचं म्हणजे काय, वर ढग दिसायचे, आकाश दिसायचं, त्या आकाशामध्ये ढग एकमेकात मिक्स होत आहेत. त्या ढगांमधून एखादा बिल्डिंगचा सुळका वर आलाय, एखादा आडवी रेषा गेलेली आहे, वरची अशा लाईन गेल्या. त्याच्यामुळे वर बघताना मला बऱ्याचदा त्याच्यात निगेटिव्ह स्पेस, व्हाईट स्पेस, त्यातलं कंपोजिशन असे दिसायची. आणि त्याच्यामुळे मी म्हणायचो गमतीने की वर बघितलं तर ऍबस्ट्रॅक्ट पेंटर असतो. तर असं बघण्याची दृष्टी अशी डेव्हलप होत गेली आणि मग मला ते झपाट्या म्हणजे त्याचा मला वेळच लागला मोबाईलवरून प्रेशर क्लिक करायचं जे काय. आणि मग हे रोज असं चालता येता जाता येता दिवसाला 10-15 क्लिक चांगले फोटो करायचो आणि ते टाकायचं. नंतर मग त्याला गमतीशीर मी असे टायटल द्यायचं. आता मित्राच्या एका आर्टिस्ट मित्राकडे गेल्यावर त्याची मांजर बॅग उघडून बघते, म्हणजे बॅगवर त्या मांजरीने असे पाय वर ठेवले असं फोटो, किंवा त्याने अशी बॅग उघडून ठेवली आहे त्या आर्टिस्टने अशी सुटकेस, तर त्या सुटकेसच्या बॅग उघडलेल्या त्या याच्यामध्ये मांजर जाऊन बसायचं. मग मी टायटल द्यायचो, मग मी पण येणार फिरायला, कपडे, असं गमतीशीर असं काय काय सुचत जायचं. एकदा गिरगाव जाताना एका कठड्यावर असं एक कोणीतरी प्लास्टिकचं पिशवी काहीतरी भरलेलं असं गाठ मारून ठेवलं. 2-3 दिवस बघतो ते गाठोडं असं बांधलेलंच होतं. गमतीने मी म्हटलं, हे कोणाच्या आयुष्याचं तर गाठोडं नाही ना, असं काहीतरी टायटल मजा यायची असं काय काय सुचायला. थोडंसं विनोदी पण किंवा काही अर्थपूर्ण असं ते. त्याच्यामध्ये आपलं जरा डोक्याला चालना मिळते, डोक्याला खाद्य मिळतं, काहीतरी सुचतं याचं आणि मजा येते. तसं हा अशा पद्धतीने हा फोटोग्राफीचं आवड ही अशी पुढे पुढे विकसित होत गेली आणि असं ते रोज काम करत असतो. आता त्यासाठी की मी एक स्पेशल असे काय श्रम करत नसतो, पण आपल्या अवतीभोवती अशा हजारो लाखो गोष्टी आहेत आपल्या बाजूला असतात. फक्त त्या बघायच्या, त्या बंदिस्त करायच्या असतात, त्या चांगल्या पद्धतीने क्रॉप करायच्या असतात, आपोआप त्या वेगळ्या वाटायला लागतात मला वाटतं.
आणि तुम्ही बघितलं ते मला माझे मित्र मला काही फोन करून वगैरे म्हणतात आमच्या आजूबाजूला हे पण आम्हाला का दिसत नाही. म्हटलं तुम्हालाही दिसेल, हळूहळू तुमची दृष्टी डेव्हलप झाल्यावर तुम्हालाही दिसेल ती सवय लागल्यावर. तसं आहे. आणि फार इंटरेस्टिंग प्रकार आहे अलीकडच्या. आणि आता काय उलट खूप सोपं झालंय की आता त्याला काय खर्च करावा लागत नाही. पूर्वी प्रिंट काढा, हे काढा, कोण छापतो का. आता काय तुम्ही तुमच्या अकाउंटवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर टाकलं की ते चित्र जगभर पसरतं. तर फार चांगलं हे आहे. म्हणजे चांगलं त्याचं माध्यम आता उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मजा येते असं काम करायला, असं काहीतरी प्रेझेंट करायला. असं चांगलं चाललंय एकंदरीत असं. ऋतुजा तायडे आपली मुलाखत पाहतायत आणि भाषा जामनिक यांनी पहिला एक प्रश्न विचारलाय तुम्हाला. त्या प्रश्नाकडे मी आधी येते. तर आपल्याला असं विचारत आहेत की पहिलं व्यंगचित्र तुम्ही कुठचं काढलं ते तुम्हाला आठवत आहे का? पहिलं व्यंगचित्र असं नाही आठवणार मला आता, कारण मी जवळपास त्या आता माझं थोडंसं काम कमी झालंय, पण जवळपास रोज एक व्यंगचित्र काढायचो, बऱ्याचदा 2. म्हणजे अशी हजारो व्यंगचित्र झाली असतील, म्हणजे 20-1 वर्षापासून अशी. त्याच्यामुळे आता आणि आर्टिस्ट म्हटल्यावर त्याच्या डोक्यात अशा गोष्टी असतात, काय काय त्याला दिसत असतं. त्यामुळे आता मॅडमना मला मी असं सांगेन, मला माफ करायचं ते नीट आठवत नाही कुठलं ते, पण अशी हरकत नाही. अशी अशी असं आहे, पण आता मला आठवत नाही. कारण त्यावेळेस सगळं कागदावर वगैरे काम व्हायचं, ते कागद फार जपून ठेवले जायचे नाही. जेवढं शक्य होईल तेवढं जपून ठेवलं, पण सगळंच काय ते टिकलं नाही. काय काय मित्रांनी वगैरे मागून वगैरे घेतली, काय काय लोकांनी परत केली नाही चित्र वगैरे, असं सुद्धा आयुष्यात खूप घडलं. पण माफ करा, असं मला असा पटकन सांगता येणार नाही की पर्टिक्युलर कुठलं चित्र केलं, पण असेल मला वाटतं. अरविंद मुळे सर म्हणतायत की नजर आणि व्यक्तिमत्वाचे क्लासिफिकेशन तुमचे आवडले. अरविंद मुळे सर म्हणतायत नजर आणि व्यक्तिमत्वाचे क्लासिफिकेशन तुमचे आवडले म्हणून. थँक्स. बरीच माणसे. काही बोलायचंय तुम्हाला त्याच्यावर? नजर आणि व्यक्तिमत्व मुळे सरांना सांगेन की नजर ही अशी डेव्हलप होत जाते. मला मी गमतीने म्हणायचं, तुमच्या डोळ्यावर असे लेअर असतात, जसे कांद्याला असे लेअर असतात, एक एक अशी गळून पडायला लागली की तुम्हाला हळूहळू सगळं दिसायला लागतं. आणि हे दिसणं म्हणजेच कला आहे, दिसणं म्हणजे जगणं आहे, दिसणं म्हणजे आयुष्य आहे, दिसणं म्हणजे गंमत आहे. आणि फार सुंदर आहे हे दिसणं. म्हणजे हे ज्याला दिसलं त्याला तो भरून पावला, एवढंच म्हणेन. क्या बात आहे. तुम्ही चित्रकारितेबरोबर प्रचंड लेखनही केले. म्हणजे एका पुरुषाने रखडलेले काहीतरी नावाचा कविता संग्रह, किंवा ओला कॅनव्हास नावाचे आत्मचरित्र, किंवा पंचलाईन हे राजकीय व्यंगचित्राचे पुस्तक. तर लेखनाकडे नेमकं कसे वळलात आणि का वळलात याविषयी काही तुम्हाला सांगता येईल का? लेखनाच्या कारण हे खूप प्रसिद्ध आणि लेखन आहे, लोकांना आवडणारं लेखन आहे. त्याच्या ती पुस्तकं परत परत सेकंड थर्ड एडिशन त्याची निघत गेली, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. लेखनाच्या बाबतीत असं अजूनही मी सांगतो, मी लेखक नाही, पण खूप लोक मला म्हणतात की चांगलं लिहितो. पण हे चांगलं कसं काय झालं, मुळात कार्टूनची एक नजर असल्यामुळे थोडस एक तिरकसपणा, चिमटे काढण्याची एक खुमखुमी अशी असायची. आणि याच्यामुळे थोडस मी सुरुवातीला ना असं फुटकळ विनोदी वगैरे असं लेखन बरंच केलं. अशा गमती जमतीचं लाईट असं हलकं फुलकं लिखाण, गमतीशीर करंट टॉपिकवर असं. त्यावेळेला 2-4 पेपर्स मध्ये माझं सदर असायचं कॉमेंट, ते सुद्धा सदर टोपण नाव असायचं, कोणाला कळायचंच नाही. एका सदरचं नाव होतं कटलेट आणि चॉकलेट. अरे वा. असं. आणि ते गमतीशीर अशी सदर होती. आणि मला त्यावेळेला भीती वाटायची आपल्या नावाने लिहायचं असं गमतीने वगैरे. पण ते हळूहळू तिरकस लिहित गेलो, असं जमायला लागलं त्यावेळेला. आणि ठरवून असं लिहित नाही, पण आवडलं काहीतरी जरूर लिहायचं पुढे. आणि मग वेगळे विषय वगैरे असे लिहायला लागलो, कलेच्या दृष्टीने काही असे. मग हे असं लिखाण हळूहळू डेव्हलप होत गेलं. काही लोक तर दिवाळी अंकांमध्ये लिहायला सांगायचे. आता ऋतुरंगामध्ये त्यांचा विषय ठरलेला असायचा, बरोबर आपण या विषयामध्ये कुठे बसतो काय, नसेल तर चक्क सांगायचो नाही माझ्याकडून होणार नाही. पण आता तो तुम्ही ओला कॅनव्हासचा विषय काढला, त्या संदर्भातला सांगतो. ऋतुरंगामध्ये मी एक लेख लिहिला होता, मध्यरात्रीचा सूर्य. आणि त्यांचा विषय होता की रात्री केलेलं काम माझ्या आयुष्यातलं, कलेच्या बाबतीतलं, डिझायनिंगचं, त्याच्यात रात्र आणि ते काम असं. सुरुवातीला वाटलं अरे हे कसं काय आपण लिहिणार, पण नंतर लक्षात आलं अरे आपण रात्री खूप गाजवल्यात म्हणजे कामाच्या दृष्टीने.
12 नंतर ढसाळ वगैरे इकडे तिकडे पहाटेपर्यंत रात्रीची गणपतीचं कुठलं डेकोरेशन करा किंवा काय असं परत. तर रात्रीची काम खूप ते लिहिता लिहिता लक्ष द्यायला लागलं. रात्रीचा ट्रेनचा उशिराचा प्रवास वगैरे असं तर ते खूप रात्रीचं काम केलं. आणि तो असं एक मोठा लेख लेख झाला 15-20 पानांचा छापला. आणि तो लेख खूप गाजला होता ऋतुमध्ये. खूप मला फोन आणि मेसेजेस खूप आले होते. तर ते मॅजेस्टिकचे कोठावळे यांना तो खूप आवडला. त्यावेळेस प्रहारच्या ऑफिसमध्ये ते आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की हे लिखाण खूप सुंदर आहे, तर ह्याच्या अवतीभोवती तू तुझ्याविषयी अजून काय लिहिशील काय वगैरे, म्हणजे आत्मचरित्रासारखं. तर मी म्हटलं अरे आत्मचरित्र झालं का माझं काय वय बी झालं नाही. म्हटलं कसं लिहिणार. आणि मला काय वाटलं हे पब्लिक मोठे प्रकाशक आहे ते काय गंमत वगैरे करतायत की काय, इथेच कोणाला भेटायला आले असतील. पण तसं नव्हतं, त्यांना ते हवं होतं. त्यानंतर 2-3 महिन्यांनी फोन केला, कुठवर पुस्तकाचं आलं. तर मी म्हटलं मला तेवढं त्या बाबतीतही तेवढा मी सिरियस नव्हतो. पण नंतर मग ते म्हणाले मला काय वाटेल ते करून ह्या दिवाळीत ते पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजे. मग मी जरा बाणावर आलो. मग इकडचं तिकडचं सगळा विचार करायला लागलो. आपला कसा प्रवास होता, कलेच्या ह्याच्यात कसे आलो, कलेच्या काय काय केलं, कोण कोण माणसं या प्रवासात भेटली वगैरे. ते एक सुंदर पुस्तक तयार झालं. आणि ते पुस्तक खूप हे झालं, गाजलं सुद्धा चांगलं, त्याला चांगला रिस्पॉन्स होता. अशा प्रकारे ते लिखाण झालं. आणि अशा पद्धतीने मला वाटतं माझ्यातला लेखक घडत गेला, नकळत का होईना असं घडत गेला. ते दिसतं ते असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडायचे. खूप आपल्या अवतीभोवती नमुने दिसत असतात, माणसं दिसत असतात, ती त्यांच्यातला वेगळेपणा असा कागदावर उतरत गेला आणि ते असं लिखाण होत गेलं. म्हणजे असं मी ठरवून असं लिहिलं नव्हतं, पण असं होत गेलं. अशा पद्धतीने लेखक झालो असं म्हणायला हरकत नाही. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे बिटवीन द कलर्स. तर मला बिटवीन द कलर्स तुमच्या आयुष्यातला एक प्रसंग मला तुम्हाला आज तुम्ही इथे सांगितला पाहिजे आम्हाला, की तुमचं एक हा लेख वाचून एका मुलानी तुम्हाला फोन केला आणि त्या मुलानी फोन केल्यावर तुमच्या लक्षात आलं की हा मुलगा डिप्रेशन मध्ये जातोय किंवा डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. तर त्या मुलाला कसं तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर काढलं? असे 2-4 प्रसंग माझ्या आयुष्यात घडले की लोक हे म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळातली गोष्ट नाही, ह्या मला वाटतं फार जुन्या गोष्टी आहेत. 5-6 वर्षापूर्वीच्या, 10 वर्षापूर्वीच्या. त्यावेळेला लिखाण करायचं काही लोकांना आवडायचं. आणि काही अंकांमध्ये त्याच्या खाली माझा नंबर लिहिलेला असायचा, मोबाईल नंबर किंवा फोन नंबर असा. आणि हे काही माणसं अशी हळवी असतात की तुम्हाला उदाहरणादाखल सांगायचं म्हणजे गिरगावात मी राहतो त्या राहण्याच्या घराच्या संदर्भातला लेख होता. आणि हा जरा मुद्दाम विषय तुम्हाला सांगतो. तर मुलाकडे त्या डिप्रेशनचा मी थोडा नंतर येतोच. तर त्या नंबर असल्यामुळे गिरगावातून पुढे खूप शिफ्ट झालेले बोरवली वगैरे, दहिसर वगैरे काही मंडळी मला फोन करायची, अरे अमुक अमुक ते हॉटेल आहे का वाजून. त्यांच्या आठवणी अशा तिथे निघत असायच्या. म्हाताऱ्या बायका वगैरे फोन करायच्या की ते तमुक तमुक ती इमारत आहे काय, ते तमुक तमुक तिथे राहतात काय. मला काय कळायचं नाही, पण इतकं ते त्या जागेबद्दल किंवा जुन्या आठवणी लोकांच्या असायच्या. पण लोक त्या लिखाणामध्ये अशी गुंतून जायची वगैरे अशी. तर अशी 1-2 प्रसंग घडले. त्यात एकदा मी ऑफिसला 3च्या सुमारास जाताना एकदा मला फोन आला की तुमचा लेख वाचलाय मी, आता ना ठाणे स्टेशनवर आहे. म्हणजे अजूनही मला आता आठवलं की जरा अस्वस्थ होतो त्या. म्हटलं काय लेख आवडला, ठीक आहे म्हणजे आता सहज. पण मला आता मला वाटत नाही म्हणजे हा कदाचित तुमच्याशी शेवटचा फोन असेल. म्हटलं शेवटचा म्हणजे की कदाचित माझं आयुष्य संपलेलं असेल आता. प्लॅटफॉर्मवर आणि आयुष्य संपलेलं म्हटलं मी घाबरलं. म्हटलं काय म्हणतोय का. तर मी म्हटलं नाही मी फार दुःखी आहे, पण तुमचा लेख वाचल्याने मला फार बरं वाटलं. तरी पण ते जाता जाताना का होईना तुम्हाला सांगावं. पण म्हटलं चाललात कुठे. तर मग तुम्हाला म्हणाला, मुलगा होता, तरुण होता, की नाही मला फार इंटरेस्ट नाही आयुष्यात वगैरे असतात. मग त्याला म्हटलं असं काय करतोस तू. मला एक कळेना. मी त्याच्याशी जवळजवळ तासभर बोलत होतो एकदम याने. खूप समजावलं त्याला वगैरे असतं. मग थोडा हळूहळू नॉर्मल झाला. आणि मग नंतर त्याचा आत्महत्याचा विचार त्या डोक्यातला निघून गेला, म्हणजे कमी झाला त्या दिवशी तरी. पण त्याला बजावलं होतं की उद्या मला तू सकाळी 7ला फोन कर. 7ला तो फोन करायचा. असं करत करत मी त्याची मानसिकता जरा थोडी बदलली. मग मला सांगायचं आपण एक काम करू, आता मला जरासा वेळ कमी आहे, मला रात्री आपण बोलूया पुन्हा एकदा. मला त्याच्या डोक्यातलं ते हळूहळू काढायचं होतं. आणि अशा पद्धतीने त्याला जरा नॉर्मल. नंतर तो
खूप नॉर्मल झालं. नंतर मला वाटतं 4-6 महिन्यानंतर मग मला त्याचा परत पुन्हा फोन, मला तुम्हाला भेटायचं आहे. मग म्हटलं आता परत काय करतोय रे बापऱ्या. म्हटलं तसं नाही, पण तुम्ही मला वाचवलं वगैरे असं. मी म्हटलं असं नाही, पण लिखाणाचा वगैरे किंवा शब्दांचा इतका परिणाम होत असेल असं मला वाटलं नव्हतं. पण लोक फार हळवी वगैरे असतात, साधी काही माणसं असतात, काही विचार करतात वाचून वगैरे. पण लिखाणामध्ये शब्दांमध्ये खूप ताकद असते. ह्या अशा लाईफ मधले 3-4 प्रसंगातून मला कळून चुकलं म्हणजे. आणि त्याच्या पुढे मग मी जरा जबाबदारीने मग लिहायला लागलो. माझी थोडीशी भाषा बदलली वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी पुढे झाल्या. पण आहे असं मला एक नंतर एक समाधान वाटलं की काहीतरी आयुष्यात छोटस का होईना काहीतरी चांगलं काम केलं, आणि ते लिखाणामुळे झालं असं मला वाटतं. असं होतं ते. प्रदीपजी, थोडेसे नेटवर्क इश्यू येत आहेत, त्याच्यामुळे आपण एक शेवटचा प्रश्न या कार्यक्रमातला घेतोय आणि नंतर तुम्ही तुमचे व्यंगचित्र किंवा चित्रकला आम्हाला दाखवावी. शेवटचा प्रश्न या मुलाखतीमधला, की चौथी सीट नावाचा विषय घेऊन तुम्ही अनेक कविता लिहिल्या आणि त्याचंही आता पुस्तक येऊ घातलेलं आहे. तर ही चौथी सीट हे तुम्हाला कसं सुचलं आणि कशा इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर तुम्ही कविता लिहिल्या? त्याचं असं झालं, चौथी सीट काय झालं, त्यावेळी मी सकाळमध्ये काम करत असताना, सकाळचं ऑफिस बेलापूरला होतं आणि मी राहायचो गिरगावात. चर्णी रोडवरून मी दादरला जायचो. दादरवरून वेस्टर्नने दादरला जायचो, मग दादरवरून सेंट्रलने कुर्ल्याला जायचो, सेंट्रलने, आणि कुर्ल्यावरून बेलापूरला हार्बरने जायचो. अशा एका दिवसात 3 लाईनने माझा प्रवास व्हायचा. ह्या 3 लाईन मध्ये मला सतत माणसं माणसं माणसं, रेल्वे ट्रॅक, एवढ्याच गोष्टी सतत दिसत राहायच्या. आणि मग इतक्या अवतीभोवती गोष्ट प्लॅटफॉर्मवर दिसायच्या, ट्रेनमध्ये दिसायच्या, बाजूला बसलेला माणूस, समोरचा माणूस, धक्के खाणारे रस्ते प्लॅटफॉर्मवरचे, भीक मागणारे भिकारी वगैरे, अशा खूप गोष्टी दिसायच्या. आणि मी त्याचं निरीक्षण करायचो. आणि त्यावेळेला वाचन करताना खूप प्रवास असायचा. वाचन करताना एखादा पुस्तकातला चॅप्टर संपला की त्याच्यातली रिकामी जागा जी असायची त्याच्यावरून असे टिपणं काढायचो, का आज असं 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 दिसलं असं वगैरे, असं ती सवय जोडली होती. त्यावेळेला एकदा मी जेव्हा प्रवास करत असताना ना, जाताना गर्दी नसायची तिकडेच, मी उशिरा जायचो दुपारनंतर. तर त्या आमच्या डब्यामध्ये 2 पोलीस आणि एक कैदी होते. एका कैद्याला 2 पोलीस घेऊन चालले होते. मी बघितलं, मी या बाजूला खिडकीला, ते त्या बाजूला होते, समोरच्या बाजूला बसले तसे. आणि मी म्हटलं काय या विचाराने केलं असेल. 30-35चा जो माणूस होता, हातात हातगड्या दोरीने बांधलेल्या हातकड्या अशा. आणि म्हटलं काय, मी विचार करत होतो काय याने केलं असेल असं. तो खिडकीच्या बाहेर बघतो आणि मी त्याच्याकडे बघतो. अचानक त्याने माझ्याकडे वळून बघितलं आणि त्याची जी नजर बघून मी अक्षरशः म्हणजे असं थिजून गेलो. म्हणजे त्याच्या नजरेमध्ये इतकं कारुण्य आणि दुःख होतं की मला कळेना, म्हणजे काय काय या विचाराने अपराध केला असेल वगैरे, कशामुळे याच्यावर पाळी आली असेल. मी खूप अस्वस्थ झालो होतो त्यावेळेला. आणि ऑफिसमध्ये सुद्धा काम करायला जाताना ऑफिसमध्ये सुद्धा त्याचे डोळे सतत दिसायला लागले. त्या दिवशी रात्री घरी येताना, घरी आल्यानंतर सुद्धा सतत त्याचा चेहरा आणि त्याचे सतत डोळे दिसायचे. मग त्यावेळेला त्याच्यावर मी एक छोटंसं टिपण केलं होतं. म्हणजे मी त्याला त्या प्रकाराला कविता म्हणणार नाही, थोडस मुक्त छंदासारखं, थोडस अस्वस्थ झाल्यामुळे ते लिहिलं होतं. ते लिखाण आमच्या मित्रांना वगैरे खूप आवडलं होतं, खूप टची आहे वगैरे असं. तर अशा पद्धतीने असे मग पुढे 2-4 प्रसंग अजून लिहिले. त्याच्यानंतर ट्रेन मधले मग मला खूप खूप दिसायला लागलं. ट्रेन मधले मुलं कशी धंदा करतायत, ट्रेन मध्ये विकतात, त्यांच्यावर एखादा धक्के कसे बसतात, त्यांच्यावर एखादा प्रसंग, ऍक्सिडेंट खूप पाहिले, त्याचे प्रसंग, हे मुक्तछंदासारखं असं अधून मधून लिहित गेलो. आणि ते मी फेसबुकवर वगैरे टाकलं. त्यावेळेला ते खूप लोक आवडीने वाचायचे आणि त्याची वाहवा खूप मिळाली. आणि आता ती ट्रेन बंद आहे. आता मला जरा रुखरुख वाटते की आता ते सध्या बंद झालं, पण बरेचसे एपिसोड त्याचे लिहून झालेत आणि ते येईल पुस्तक आता लवकरच. एका दोघांनी प्रदीपजी, सांगितलं. मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतेय. आपल्याकडे परत नेटवर्क इश्यूज चालू झाले, तर तुम्ही लाईव्ह सेशन चित्रांचं दाखवावं, कारण त्याच्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. ओके ओके ओके. आता ही चित्र थोडीशी अमूर्त शैलीतली, काही फिगर वगैरे अशा गोष्टींची, आता मी सगळंच कलरचं काम इथे दाखवू शकत नाही. आता फक्त तुम्हाला मी जे काही दाखवू शकाल तुम्ही. मी चित्र काही चित्र काढून दाखवा, काही आम्हाला कार्टून्स काढून दाखवा.
लॉकडाऊनच्या संदर्भातली काही जी चित्र काढली ती आता मी तुम्हाला दाखवतोय. अगदी. ही चित्र मला वाटतं पुरेशी आहे अशी काढलेली. एक व्यंगचित्र काढावं आपण करोनाच्या संबंध. ओके.
अजून एखादे? नाही, पुरुष आहे मला वाटतं एवढं. एखादं व्यंगचित्र अजून दाखवावं एखादं. करोनाच्या संदर्भातलं. करोनाच्या संदर्भातलं. ठीक आहे, ते कसं कार्टून काढतो स्केच असं ते. क्या बात आहे, खूप सुंदर, खूप सुंदर. प्रवीण बोपुलकरजी, आपण येऊ शकता. शब्दवेल साहित्य समूहावर अनेक स्पर्धा घेतल्या जातात. मला असं वाटतं प्रवीण बोपुलकरजी आलेले आहेत तर ते अधिक माहिती देतील. नमस्कार. खर तर या लाईव्ह सेशनच्या कार्यक्रमात, लाईव्ह चित्राच्या कार्यक्रमात जवळपास 5,000च्या वर लोक या चित्राचा आता आस्वाद घेत होते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर प्रतिसाद आणि सरांचं एवढं म्हणजे तात्काळ असा हा पहिला कार्यक्रम आहे. मी आवर्जून इथे सांगेल की शब्दवेलवर हा पहिला कार्यक्रम आहे की लाईव्ह चित्र काढत आहेत आणि आपण बघत आहोत. तर खूप धन्यवाद सर या लाईव्ह मेजवानीबद्दल. आणि पहिल्यांदा ते FB वर आलेत, म्हणजे मोठ्या मुश्किलीने आलेत ते. आणि त्याचं सगळे तुम्हाला आहे की तुम्ही एवढं म्हणजे सरांना आवर्जून विनंती केली की तुम्ही याच, तुमच्या विनंतीला मान देऊन सर आलेत. खूप खूप धन्यवाद. तर मी इथं आवर्जून नोंद करेल की माननीय प्रतिभाताई सराव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक शब्दवेलवर स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याला विषय असा होता, सामाजिक काव्यावर आपण काही कविता स्पर्धकांकडून मागवल्या होत्या आणि जवळपास पूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकूण 96 स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि असा अभूतपूर्व प्रतिसाद त्या स्पर्धेला लाभला होता. शब्दवेल परीक्षण समितीमार्फत या सर्व कवितांचं, दर्जेदार कवितांचं परीक्षण करण्यात आलं आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं की प्रथम क्रमांकावर 2 व्यक्ती आहेत, द्वितीय क्रमांकावर 2 आहेत, तृतीय क्रमांकावर 2 आहेत. तर तो निकाल आता घोषित होईलच. तर एकंदरीत स्पर्धा खूप उत्स्फूर्तरित्या झाली. त्या सर्व सहभागी कवी कवयित्रींचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आदरणीय मापसेकर सरांना विनंती करतो की त्यांनी हा निकाल घोषित करावा. प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांचं पहिलं मी आभार मानतो, कारण या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी माझ्या 2 कविता आपल्याला ऐकवल्या. त्यांच्यासारख्या इतक्या महान कवयित्रीने या कविता माझ्या सादर करण्यात फार मला आनंद वाटला. फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ती. आणि आता त्यांच्या वाढदिवसानिमित्तच ही जी स्पर्धा तुम्ही घेतली त्याचा निकाल सुद्धा जाहीर करताना मला आनंद होतोय आणि हा आता तुमची आता उत्सुकता फार वाढली असेल. आता कार्यक्रमाच्या शेवटी हा आपण निकाल जाहीर करतोय. आता हा निकाल अशा पद्धतीचा आहे, उत्तेजनार्थ अशी 7 बक्षिस आहेत. त्या उत्तेजनार्थ ज्यांना बक्षिस मिळालेली आहेत, पारितोषिक जाहीर झालं, त्या 7 कवींचं मी पहिले नाव, 7 जणांचं पहिली नावं घेतो. ही 7ही नाव उत्तेजनार्थ आहेत. त्यात पहिले आहेत कवी जगदीश मारुती मुनघाट. त्यानंतर दुसऱ्या कवयित्री आहेत सविता सुभाष आवरे.
कवी दिनेश मोहरील आहेत त्याच्यात, कवी दर्शन जोशी आहेत, कवयित्री वैशाली निकम आहेत, कवी निखिल प्रमोद कोलते आहेत, कवयित्री पल्लवी राऊळ आहेत. या 7 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. या 7 जणांचं मी अभिनंदन करतो. आता पुन्हा पुढच्या निकालाकडे आता वळतो. पुढचा निकाल असा आहे, तिसरं पारितोषिक म्हणजे पहिलं, दुसरा, तिसरं ही 3 महत्वाची पारितोषिक आहेत. त्या तिसरं पारितोषिक जाहीर करतोय. तिसरं पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे. त्याच्यात दोघांची निवड केली आहे. त्या तिसरे पारितोषिक मिळालेले 2 कवींचं मी नाव घेतो. पहिली कवयित्री आहे देवयानी शशिकांत मंकाळे आणि दुसरे कवी आहेत यश दिवाकर इंगळे. या दोघांना तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. आता दुसऱ्या पुरस्कारांकडे वळतो. दुसरा पुरस्कार सुद्धा विभागून दोघांना दिला गेलेला आहे. त्यात एक आहेत कवी लीलाधर दवंडे, दुसरे कवी आहेत नंदकिशोर ठोंबरे. या दोघांना दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आता महत्वाच्या ब्रेक झालेला आहे का? मला वाटतं नेटवर्क इश्यू आहे. हरकत नाही, तुमच्याकडे निकाल आहे ना, तर तुम्ही फक्त आता पहिलं पारितोषिक तुम्हाला अनाउन्स करायचं आहे, तर तुम्ही करा प्रवीणजी, हरकत नाही. ठीक आहे, नेटवर्क इश्यू आहे तर तुम्ही अनाउन्स करा 2. थोडा नेटवर्क इश्यू आहे आणि पहिलंच पारितोषिक अनाउन्स करायचं राहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की 4थी सीट नावाच्या ज्या कवितांची सिरीज किंवा मालिका प्रदीप म्हापसेकर यांनी लिहिली, तर त्यातली एक कविता मी तोपर्यंत तुम्हाला ऐकवते. कदाचित प्रदीप म्हापसेकर तोपर्यंत आपल्या स्क्रीनवर येतील. 4थी सीट ही 18 नंबरची त्यांची कविता आहे, मला आवडलेली, जी मी आपल्याला ऐकवते. डब्याच्या दुसऱ्या टोकाला ती, डब्याच्या दुसऱ्या टोकाला ती, डबा म्हणजे आपल्या ट्रेनचा, रेल्वेचा. डब्याच्या दुसऱ्या टोकाला ती आणि मी इथल्या टोकाला. तरी पण ती दिसत होती, तरी पण ती दिसत होती. तिच्या काळ्या कपड्यामुळे लक्ष वेधून घेत होती. तरी ती दिसत होती, तिच्या काळ्या कपड्यामुळे ती लक्ष वेधून घेत होती. सकाळची वेळ, गर्दी नसलेली, काळा रंग म्हणे कलाकारांचा, म्हणून मी पण उगाच पाहतोय, निरखतोय तिला. कसली कलाकार असेल ती? माझ्या मनात प्रश्न, कसली कलाकार असेल ती? तिची नजर टपाकडे, तिची नजर टपाकडे असेल विचारात वगैरे वगैरे. आणि अचानक थरथरल्यासारखी भासते ती, आणि अचानक थरथरल्यासारखी भासते ती. मला वाटून जातं सहजच, वर पालबिल असावी, वर पालबिल असावी. तिचं परत थरथरणं आजारी बिजारी तर नसेल, तिचं परत थरथरणं आजारी बिजारी तर नसेल. माझ्या डोक्यात विचारांचा किडा, माझ्या डोक्यात विचारांचा किडा. आणि आता तर तिचा चेहरा भेदरलेला, दचकलेला, आणि आता तर तिचा चेहरा भेदरलेला, दचकलेला. तिला चक्कर बिक्कर तर येत नाही ना? माझ्या मनात प्रश्न. नक्की काहीतरी झालंय तिला, नक्की काहीतरी झालंय तिला. होय, माझी खात्री झालीये, नक्की काहीतरी झालंय तिला. अरे बापरे, त्या महिलांच्या डब्यात दुसरी कोणीच महिला नाही. त्या महिलांच्या डब्यात ती सोडून दुसरी कोणतीच महिला नाही. पाणी बिणी पाजायला इकडे तर माझं स्टेशन येतंय. अरे बापरे, मी झटपट निर्णय घेतो, उतरताना कळवायला हवं. मी झटपट निर्णय घेतो, उतरताना कळवायला हवं. प्लॅटफॉर्मवर पोलीस असेलच, आणि महिलांच्या डब्याच्या बाहेर तर तो असतोच. मी झटकन पुढच्या दारावर येतो, मी झटकन पुढच्या दारावर येतो. आता तिला बघता येईल नीट, आता तिला बघता येईल नीट. हा, आता ती नीट दिसतीये. आणि कळून चुकतं, आमचाच गेम झालाय की हो राव. आणि कळून चुकतं, आमचाच गेम झालाय की हो राव. काही चक्कर बिक्कर नाही, काही नाही. तिने कानाला इयरफोन लावलाय,
आणि कोणाशी तरी बोलतीये ती. बोलतीये कसली, तावातावाने बोलतीये, तावातावाने भांडतीये, चिडतीये, डाफरतीये. इयरफोनचा माईक आता मला स्पष्ट दिसतोय जवळ आल्यावर. मी मूर्खच, उगाच काळजी बिळजी करणारा. मी मूर्खच, उगाच काळजी बिळजी करणारा. खाली उतरताना मला एक जण धक्का देतो. खाली उतरताना मला एक जण धक्का देतो. मी मनातल्या मनात म्हणतो, या लोकांना कसलीच काळजी नाही, या लोकांना कसलीच काळजी नाही. वा, जबरदस्त. प्रदीपजी, आमची उत्सुकता अजून ताणून धरू नका. तुम्ही दुसरे पुरस्कार आणि पहिला पुरस्कार परत एकदा अनाऊन्स करा. मध्ये माफ करा, मध्ये जरा नेटवर्क इश्यू झाला, पण आता माझा आवाज येतोय ना आता? आमच्या शब्दवेल समूहाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे प्रॉब्लेम्स. आपण अनाऊन्स करा दुसरा पुरस्कार आणि पहिला पुरस्कार परत अनाऊन्स करा. दुसरा पुरस्कार मी सांगितलं बोलत असताना हा प्रॉब्लेम झाला, तरी दुसरा पुरस्कार मी पुन्हा एकदा जाहीर करतो. दुसरंही पारितोषिक विभागून दिलेलं गेलंय दोघांना. पहिले आहेत कवी लीलाधर दवंडे आणि दुसरे कवी नंदकिशोर ठोंबरे. या दोघांना दुसरा पुरस्कार मिळालेला आहे. आता पहिला महत्वाचा पुरस्कार, पहिला पुरस्कार दिला गेलाय कवी रशीद बाबू तहसीलदार आणि कवी मोहिद्दीन अकबर नदाफ. या दोघांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे. आणि या सगळ्या पुरस्कार विजेत्यांचं मी अभिनंदन करतो माझ्याकडून त्यांना. आता प्रवीण बकुलकरजी आभार मानतील आपले. त्याआधी फक्त एक शेवटचं वाक्य, की कलाकारांची रात्र म्हणजे दिवस. कलाकारांची रात्र म्हणजे दिवस, आणि एखादी चांगली कल्पना तुमचा दिवस चांगला घालवते आणि एखादी उत्तम कविता तुमची रात्र सजवते. आणि हे ऋतुरंग या दिवाळी अंकातील प्रदीपजी यांचं हे वाक्य आहे, हे माझं वाक्य नाहीये. तर प्रदीपजी, आपले आभार मानण्यासाठी समूह संचालक प्रवीण बोपुलकर आलेले आहेत, तर आपण आभार मानावे. फक्त मी मॅडम तुमचे सुद्धा आभार मानतो. मुलाखती जरा त्यांचे सुरुवातीला आभार मानलेलेच आहेत, पण तुम्ही आम्ही शब्द समूहावरचेच आहोत, त्यामुळे काही वेगळे आभार मानायची गरज नाही. तुम्ही छान संवाद साधला. फारसा मी न बोलणारा माणूस काही थोडा बहुत बोललो, आणि कसं वाटलं काय वाटलं तुमचं तुम्हाला माहिती असेल, पण काय चुकलं वगैरे असेल तर असो, ठीक आहे. पण छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. आता सर बोलतायत. सर्वप्रथम या चित्रांच्या बिटवीन द कलर्स मैफिलीत जे रसिक इथं 1 तास त्यांनी म्हणजे जवळपास 1.25 तास झालेले आहेत आणि ते ऐकतच आहेत, असं वाटूच नाही. सर जेव्हा लेफ्ट झाले होते, काही जणांचे खूप मेसेज आले की नेटवर्क इश्यू आहे का, अशीच मैफिल सुरू ठेवा, आणखी एक चित्र होऊ द्या. तर आता एवढ्या सगळ्या बहारदार मैफिलीत शेवट करावा, पण कसं आहे कोणत्याही कार्यक्रमाला शेवट असतो, तर एक औपचारिकता म्हणून इथं जे 1 तास सर्व रसिकेश होते, या सहभागीमधील जे सर्व सहभागी स्पर्धक होते, त्या स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. संपूर्ण शब्दवेल परिवार त्यांच्या सोबत आहे. जे काही स्पर्धक या स्पर्धेत नंबरमध्ये म्हणजे क्रमांकामध्ये येऊ शकले, त्यांनी सुद्धा पुढील स्पर्धेत सहभागी व्हावं आणि पुन्हा जिंकावं. सरांच्या स्टोरीमधून आपल्याला खूप मोटिवेशन मिळालेलं आहे की सर चित्र काढतात काय, पळून जातात काय, म्हणजे एवढे सगळे रंगतदार प्रसंग सरांनी अगदी दिलखुलासपणे व्यक्त केले. त्याबद्दल सर तुम्हाला शब्दवेल साहित्य समूहातर्फे मानाचा मुजरा करतो आणि आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या शब्दवेलच्या मार्गदर्शिका ताई, खर तर घरच्या लोकांचे आभार मानायचे नसतात, पण एक औपचारिकता म्हणून एवढं सुंदररित्या ताई आपण सरांना बोलतं केलं. प्रत्येक प्रश्न असा एक साठवलेल्या कुंचल्यातला जसे चित्र बाहेर येतात तसे प्रश्न बाहेर येत होते आणि सर त्यानुसार त्याला अगदी साजेसं उत्तर देत होते. तर त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार. आणि सगळी जी टेक्निकल हँडल केलेलं आहे अश्विनीताईंनी, शब्दवेलच्या व्यवस्थापक ज्या उत्कृष्टरित्या कार्य करत आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना लक्ष शुभेच्छा देऊन माननीय अतिथींच्या वतीने, माननीय मार्गदर्शकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आणि जे स्पर्धक विजेते झालेले आहेत त्या सर्व स्पर्धकांना जे प्रमाणपत्र आहेत ते शब्दवेल फेसबुक ग्रुपवर आणि शब्दवेल सामाजिक काव्य लिखाण स्पर्धा नावाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सर्वांना दिले जातील. लवकरच प्रमाणपत्र बनवण्यास पाठवलेले आहेत, ते येताच आपण सर्वांना देऊयात. थँक्यू.